गुड इव्हनिंग एव्हरीवन. ओके, 1 मिनिटमध्ये लेक्चरला स्टार्ट करतोय. 1 मिनिटाचं होल्ड करायचंय. ठीक आहे, तोपर्यंत आपण रिवाइज करू शकतो. काल आपण काय काय बघितलेलं होतं, राईट? काल आपण प्रोग्रामिंगची कन्सेप्ट समजून घेतलेली होती, कम्प्युटरची हिस्ट्री पाहिलेली होती. त्याच्यामध्ये मग कम्प्युटरचा जन्म कुठून झाला, ॲबॅकस पासून आपण करंटची जी जनरेशन आहे आपली कम्प्युटरची, तिथपर्यंत सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या, बरोबर? त्यामध्ये एक बेसिक स्ट्रक्चर पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. आता आजचा कंटेंट आहे त्याच्यामध्ये आपण टोटली काय शिकणार आहे, कोडिंग शिकणार आहे, राईट? स्टार्ट पासून एंड पर्यंत आपला फर्स्ट कोड आपल्याला घ्यायचा आहे. तिथून थोडंसं ऍडव्हान्स लेवलला जायचं. आपला पहिला जो कोड आहे, जो आपल्या बुकमध्ये दिलेला आहे, तो कुठला आहे? हॅलो वर्ल्डचा, राईट? रन आपण काल करून पाहिलाय. आज आपल्याला काय बघायचं आहे? त्या कोडमध्ये ते छोटे छोटे गोष्टी आहेत, ते कर्ली ब्रॅकेट आहे, ते हॅशचं चिन्ह आहे, ते इन्क्लूड आहे, ते नक्की काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. आणि त्यानंतर आपला रोबोटचा कोड शिकायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला एक थोडासा ट्विस्ट घ्यायचा आहे. जे मी तुम्हाला म्हणलेलं की आपल्या टेक्स्टचा कलर आपण चेंज करायला शिकवणार आहे. नॉर्मली हे तुम्हाला कुठल्या अकॅडमीमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. स्टार्टिंग पासून ही गोष्ट का शिकायची? थोडंसं प्रो लेवलला आपल्याला जायचंय. एक बेस लेवल तर सगळीकडेच तुम्हाला भेटू शकतो, राईट? जर तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचंय तर त्यासाठी स्किल्स पण कशा पाहिजेत? एक्स्ट्रा ऑर्डिनरी, राईट? सुरुवात त्यामुळे आपण कलर कोड पासून करणार आहे. ओके, सगळेजण जॉईन झालेत का? आपण एकदा चेकआउट करूया आणि आपल्या आजच्या कंटेंटला स्टार्ट करूया. ओके, गुड. आजच्या कंटेंटला आपण सुरुवात करतोय. तुम्हाला स्क्रीनवर जो दिसतोय आपल्या सीचा तो बेसिक स्ट्रक्चर आहे म्हणूया, किंवा बेसिक फर्स्ट प्रोग्राम आहे. ज्या वेळेला तुम्ही पेपरला बसताना 2 मार्काला जास्तीत जास्त हा क्वेश्चन येतो. तुमचा जो आत्ताचा या सेमिस्टरचा पेपर असणार आहे त्यामध्ये की बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम मला एक्सप्लेन करून सांगा. मग त्याच्यामध्ये आज ज्या मी तुम्हाला गोष्टी देणार आहे त्या तर एक्सप्लेन करायच्याच असतात, प्लस हा कोड सुद्धा तुम्हाला लिहायचा असतो, बरोबर? आता हे दिसताना काहीतरी तुम्हाला आज दिसत असेल की काहीतरी सिम्बॉल्सचा आणि इंग्लिश लेटरचं मिक्सअप केलं, बरोबर? पण याच्यातली ईच अँड एव्हरी जो डॉट आहे, एक म्हणजे इथं जो तुम्हाला ब्रॅकेट्स दिसत आहेत, हे जे इन्व्हर्टेड कॉमर्स दिसत आहेत, हे सगळं काही महत्वाचं आहे. यातली एक जरी बाळांना गोष्ट राहिली ना, इव्हन हा सेमिकोलन आहे ना, ही जरी गोष्ट राहिली तरी तुमचा कोड रन होत नाही. त्यामुळे आपल्याला काळजी काय घ्यायची आहे? इथून पुढे ज्या वेळेला मी कोडिंग करणार आहे त्यावेळेला हा जो बेसिक स्ट्रक्चर आहे तो माझा फॉलो होतोय का बघायचंय. प्रत्येक कोड लिहिताना स्टार्टिंगला ह्या 2 फाईल तुमच्या येणारच आहेत. हे वॉइड मेनचं म्हणूया किंवा इंट मेनचं फंक्शन, तो सुद्धा आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय की मॅडम इंट मेन कधी लिहायचं, मॅडम वॉइड मेन कधी लिहायचं. बरं, इंट मेन लिहिलं काहीतरी इथं गेट सीएच्या ऐवजी दुसरं लिहितात. जो आतापर्यंत 2 लेक्चरला ज्यांचा जो प्रॉब्लेम होता तो आज आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. बर, त्याच्यामध्ये पण ह्या दोन्हीच्या दोन्ही फाईल लिहाव्या लागतात का? बरं, हे वॉइड कुठं लिहायचं, इंट कुठं लिहायचं, हा फरक आज आपल्याला समजून घ्यायचा. आता स्टार्टिंगला आपण ज्या वेळेला हा प्रोग्राम बघतोय तो प्रोग्राम आपण टोटली टर्बोसीला सुटेबल बघणार आहे. ठीक आहे का? तर सिलेबसला शेवटी टर्बोसीच आहे. कितीही बिचारा जुना असेल, किती सुद्धा त्यांनी तुम्हाला ह्या सेमिस्टरला त्रास दिला तरी कुणी सुद्धा त्याला वाईट बोलायचं नाही. कारण की स्टार्टिंगचे कोड आपण बेस टर्मिनलला शिकतो आणि सगळ्यात अवघड क्रिटिकल वापरायला टर्मिनल सध्या टर्बोसीच आहे. ठीक आहे, सुरुवातच कुठनं करतोय? अवघडापासून. त्यामुळे फ्युचरमध्ये असं तुम्हाला क्रिटिकल काय जाणणार नाही की अरे हे कसले खराब खराब टर्मिनल आले. इथून पुढची लाईफ सोपी होणार आहे सी शिकल्या नंतरची. स्टार्टिंगला आता सिलेबसला तरी तोच जुना कंपायलर असल्यामुळे आपल्याला तोच वापरायचा आहे, कारण की एक्सटर्नल एक्झाम त्याच्यावरच होणार आहे. आणि बाकीच्या कोण्या टर्मिनलला तुम्हाला कोड बऱ्यापैकी सोपा पडतो. ह्या टर्मिनलला फरक एवढाच आहे की इथं थोड्याशा काही अननेसेसरी गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला वाटणार आहे अरे बाकीच्या इथे तर लिहाव्या लागत नाही, बाकीच्या इथं किती सोपं आहे, इथंच का बरं एवढे रूल्स.
आहेत. आता जुना टर्मिनल आहे म्हणल्यावर त्याचे काहीतरी म्हणूया डिसएडव्हान्टेज असणार आहेत. आपल्याला मात्र ते फॉलो करून चालायचे. ह्याच्यावर क्वेश्चनिंग कुणीही करणार नाही की टर्बो सी मध्ये वॉइडच्या ऐवजी मी इंट का लिहिलं नाही. ह्याच्यावर पुढचे 15 मिनिटं कुणीही क्वेश्चन करायचा नाही. त्यानंतर आपण शिकूया की वॉइड कुठं लिहायचं आणि इंट कुठं लिहायचं. ठीक आहे. आणि गेट सी याच्या जागी तुम्ही रिटर्न 0 जे द्यायला लागलं तर चॅटमध्ये. ओके, व्हेरी गुड. भरपूर जणांना भरपूर गोष्टी माहीत असलेल्या मला एक दिसत आहेत. खूप जणांनी दिले की मॅडम गेट सी एचच्या ऐवजी रिटर्न 0 लिहितात. तो सुद्धा आपण मॅटर बघूया. सध्या फक्त जरा शांत घेऊया. ओके. आणि जे काही आता क्वेश्चन ऑलरेडी इथं लोकांनी टाकलेले आहेत डेमो लेक्चर्स बद्दल म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल म्हणा, एक थोडा होल्ड करा. लेक्चर आपलं पहिल्यांदा घेऊया, कंटेंट पहिले संपूया, त्यानंतर शेवटला 15 मिनिटं आपल्याला त्याच्यावरच बडबडायचे. बरोबर आहे. तुमचे डाऊट सॉल्व्ह करायचे. त्यामुळे थोडंसं थांबूया. आधी मेन मॅटर बघूया, कारण हे लेक्चर महत्वाचं आहे. ह्या लेक्चरला ज्या वेळेला तुम्हाला बेसिक गोष्टी कळणार त्याच वेळेला पुढचं येणार. ओके. प्रोग्रामिंग हा एक असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये प्रिव्हियसच्या गोष्टी येत असतील तरच दुसऱ्या दिवशीचं लेक्चर कळतं. तुम्ही एखादं लेक्चर जर स्किप केलं पुढचं लेक्चर तुम्हाला 0 कळतं. ठीक आहे. जसं मॅथमॅटिक्सला ना एखादा चॅप्टर जर सुरुवात झालाय आणि स्टार्टिंगला म्हणूया बेस काहीतरी फॉर्म्युलाज तुम्हाला शिकवलं, दुसऱ्या दिवशी तुम्ही गेलाय उठून आणि पहिलं लेक्चर केलं नाही, काय कळतं का रे? काही नाही कळत. बरोबर. सेम इथं सुद्धा आहे. जर आदल्या दिवशीचं लेक्चर केलं नसेल किंवा एक जरी लेक्चर मधलं स्किप केलेलं असेल तर पुढचं लेक्चर तुम्हाला काहीच कळणार नाही. कारण की स्टार्टिंग आपण एवढ्याशा कोडवरून केली आहे. एंड पर्यंत सेम कन्सेप्टला अजून जोडून जोडून कन्सेप्ट आपल्याला लिहायचे. हा कोड कुठंच चेंज होणार नाही. आज जो कोड दिसतोय तुम्हाला बेस, तो प्रिंटेपची हॅलो वर्डची लाईन आहे ना, ती सोडून बाकी सगळा कोड तुमचा शेवटपर्यंत आहे तसा राहणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं की लेक्चर स्किप करायचे नाहीये, कंटेंट स्किप करायचं नाहीये. कंटेंट स्किप झाला समजून घ्यायचं आपण सक्सेसफुल कोडर होऊ शकत नाही. ओके. आता सुरुवात करताना पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये जो हॅश आहे, इन्क्लूड आहे, stdio.h आहे, ह्याला म्हणतात काय? इथून आपण जराशी सुरुवात करूया. ठीक आहे. आता पहिल्यांदा मी घेते हॅशचं सिम्बॉल. हॅशचं सिम्बॉल सगळ्यांना आता माहित असेल. बरोबर आहे. मोबाईलवर सगळ्यांच्या असतं. ह्याला म्हणतात प्री प्रोसेसर. नोटबुक घेतली असेल तर नोटबुकमध्ये सगळ्यांनी ह्या गोष्टी लिहून ठेवायच्या आहेत. कारण की या पेपरला पण लिहायच्या आहेत, प्लस नंतर इंटरव्ह्यूला सुद्धा विचारल्या जातात. ठीक आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला आल्याच पाहिजे. आता त्यानंतर बघा सेकंड आपल्याला दिसतोय इथं इन्क्लूड म्हणून हा जो शब्द आहे तो आपल्याला दिसतोय. आता ह्याला काय म्हणायचं तर ह्याला म्हणायचंय डिरेक्टिव्ह. फक्त आता काय म्हणायचं हे आपण समजून घेतोय, त्याचा वापर कशाला करायचा हे अजून बघितलंय का आपण? नाहीये. त्यानंतर थर्ड गोष्ट आहे बघा तुम्हाला ही stdio.h आणि अजून एक सिमिलर टाईप ना conio.h म्हणून एक गोष्ट आहे बघा खालच्या लाईनला. राईट. तर ह्या दोनला म्हणतात हेडर फाईल. ओके. आता त्यानंतर बघा खाली अजून सुद्धा गोष्टी दिल्या. त्याच्यामध्ये हा जो वॉइड तुम्हाला दिसतोय ना, त्या वॉइडला म्हणतात कीवर्ड. ते वापरायचं कशाला बघायचे अजून आपल्याला. ठीक आहे. तुम्ही लिहून आय होप सो घेत असाल. हे ज्याला आलं नाही ना त्याला पुढचं कोडिंग म्हणूया नावापुरतं कळतं की बघितलंय कुठं तरी उतरून काढले संपला विषय. आपल्याला कोडिंग तसं शिकून उपयोग नाहीये. तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यावर सर्वाइव्ह कुठवर करू शकतात 20,000च्या जॉबवर. त्याच्यावर जर वाया जायचं आहे तर डिटेलमध्ये गोष्टी आल्या पाहिजे. ओके. आता हा मेन काय असतो तर हा आपला एंट्री पॉईंट असतो. आपण जो इथून पुढे कोड वाचायला सुरुवात करणार आहे ना ती सुरुवात होणार आहे तुमच्या मेन पासून. त्यामुळे मेन हा शब्द आलाच पाहिजे. ज्या कोडमध्ये हा मेनचा तुम्हाला शब्द दिसत नाहीये त्या पॉइंटला समजून जायचं की आपलं कोड वर्कआउट होणार नाहीये, आपल्या कोडचा काही सुद्धा वापर होणार नाहीये, नुसता नावापुरता कोड बनलेला आहे. त्यामुळे हा एक असा शब्द आहे की जो दिला नाही तर काइंड ऑफ आपला कोड काही कामाचाच नाही थोडक्यात. आता त्यानंतर ह्याला मी म्हणते आपल्या सिंपल भाषेमध्ये कुंपण. ठीक आहे. सगळ्यांना गेट माहित आहे, कुंपण माहित आहेत. सेम मी तसंच म्हणते की हे तुमच्या मेन प्रोग्रामचं कुंपण आहे. ठीक आहे. जसं की मी म्हणतो की एक घर असतं आपलं, घराला एक दरवाजा असतो, दरवाजाला भिंती असतात. त्या भिंती म्हणजे कोण येणार आहे तुमचे हे कर्ली ब्रॅकेट. ठीक आहे. हे कर्ली ब्रॅकेट काय आले तुमच्या भिंती. आणि हा मेन फंक्शन आहे ना, हे जे वर तुम्हाला दिसते ना मेन, तर ह्या मेनला आपण म्हणूया दरवाजा. थोडक्यात हे झालं तुमचं घर आणि घराच्या आतमध्ये तुमचं येणार आहे मेन कोड जो की रन झाल्यावर तुम्हाला काहीतरी त्याचं बनून येणार आहे, काहीतरी आउटपुट येणार आहे. जसं की आपण रोबोट बघितलेला रोबोट दिसणार आहे, असं काहीतरी तुम्हाला दिसणार आहे. आता मेन मॅटर कुठे येतोय मग आतमधला. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी कशा आहेत कंपल्सरी. जे चेंज होणाऱ्या गोष्टी कुठे आहेत इथं असणार आहेत. ठीक आहे. आता इथं पण मी काय म्हटलं जर इथं वॉइड लिहिलंय ठीक आहे तर इथं गेट सीएच येणारच. वॉइड लिहिले खाली जर गेट सीएच लिहिलं नाही तर तुमचा कोड रन होत नाही.
रन होतो पण आउटपुट दिसत नाही. आता ते कसं हे सुद्धा आपल्याला बघायचंय. सध्या फक्त एवढं समजून घ्या की गेट ch नावाचं एक फंक्शन आहे. आता मी जे फंक्शन म्हणतीये ते फंक्शन हा शब्द मी कधी वापरलाय बघा, जिथं जिथं राऊंड ब्रॅकेट दिसतात ना तुम्हाला, शब्द लिहिले काहीतरी त्याच्या पुढे राऊंड ब्रॅकेट लिहिलेत, त्या सगळ्याला मी काय म्हणलं रे, फंक्शन. ठीक आहे, त्यामुळे तो शब्द लक्षात ठेवा. फंक्शनवर आपल्याला अख्खा चॅप्टर आहे आणि चॅप्टर तुम्हाला जमलाच पाहिजे. फंक्शनच्या चॅप्टरवर जवळपास सगळ्यात जास्त वेटेज आहे बाळांनो. ओके, सो तो शब्द लक्षात ठेवा. एक चौथा चॅप्टर आहे, सगळ्यात जास्त वेटेज असल्यामुळे मार्किंग त्याला भेटणार आहे. आणि ज्याला डिटेलमध्ये पहिल्यापासून गोष्टी समजल्या त्याला फंक्शनचा चॅप्टर अतिशय सोपा जातो. ज्याला स्टार्टिंग नाही समजली त्याला फंक्शनचा चॅप्टर अजिबात येत नाही. ठीक आहे, जेवढा सोपा आहे तेवढाच अवघड असा चॅप्टर येतो. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. ओके, सॉरी फॉर द इंटरप्शन. ठीक आहे, आता राहिली लाईन कुठली रे, फक्त ही प्रिंटेडची. आता हिला थोडंसं बाजूला ठेवूया. ह्या लाईनला सोडून बाकीचे जे मॅटर आहेत ते आपण सध्या बघूया. मी ह्या लाईनला काइंड ऑफ काट मारते सध्या. ही लाईन सध्या तुम्हाला विजिबल नाहीये असं आपण कन्सिडर करून चालू. ठीक आहे, बाकीच्या कोडवर आता थोडासा फोकस करा. हे जे तुम्हाला दिसते ना हॅश आणि इन्क्लूड, त्याचा उपयोग काय असतो बघा. ह्या प्री प्रोसेसर डिरेक्टिव्हचा उपयोग काय असतो, तर त्याच्या पुढे जी फाईल लिहिलेली असते ना, ज्याला आपण काय म्हणलंय, हेडर फाईल. तर हेडर फाईल मध्ये जो काही कंटेंट आहे ना, तो आपल्या प्रोग्राम मध्ये इन फ्युचर आपल्याला लागणार असतो. त्या अशा फाईल आहेत की ज्याच्यामध्ये पूर्वी काहीतरी लिहून ठेवलंय जे की भविष्यामध्ये आपण वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युले कोणतरी बनवून ठेवले, त्याच्या यूज करून काहीतरी प्रूव्ह होते हे कोणतरी लिहून ठेवलंय. बरोबर, आपण काय करतोय, नंतर ते फॉर्म्युले यूज करून आपलं ते गणित सोडवतोय. बरोबर आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करून नंतर आपण काहीतरी शोध लावतोय. हे फ्युचरचा पार्ट झाला. त्यासाठी आधी फॉर्म्युले बनवले. सेम टाईपनं सी मध्ये पण काही गोष्टी पूर्वी बनवून ठेवल्या की ज्याचा आपल्याला फक्त वापर करायचा आहे बाळांनो. आपल्याला हे जे स्क्रीनवर आउटपुट पाहिजे असणार आहे ना, रोबोट काढायचंय, मला हॅलो हा शब्द लिहायचंय, तर ह्या गोष्टी लिहिण्यासाठी मला ज्या पूर्वीचे टूल्स लागणार आहेत किंवा म्हणजे फॉर्म्युलेज लागणार आहेत, तर त्या फॉर्म्युलाजला डिफाईन करून कुठे ठेवले रे, ह्या ज्या फाईल्स दिसतात ना माझ्या stdio.h ची फाईल, ही conio.h ची फाईल, तर ह्याच्यामध्ये ते लिहून ठेवले. ठीक आहे, सिंपल शब्दामध्ये इथून पुढे जर तुम्हाला कोणी विचारलं की हेडर फाईल कशाला वापरतात, तर काय सांगायचं, माझे जेवढे पण कीवर्ड्स असतात, माझे जेवढे पण इथून पुढचे फंक्शन्स असतात, मी दोनच शब्द वापरले बरं का, माझे जेवढे पण सी मध्ये वापरलेले कीवर्ड्स असतात, माझे सी मध्ये वापरलेले जेवढे पण फंक्शन्स असतात, तर त्यांचा अर्थ कुठे लिहून ठेवलाय, माझ्या हेडर फाईल्स मध्ये लिहून ठेवलाय. हे तुम्हाला सांगायचं आहे. एक्सटर्नल तुम्हाला विचारणार आहे. सगळ्यांना कळलंय का हेडर फाईल मध्ये काय असतं, हे सगळ्यांना कळलंय का? येस. इन्क्लूडच्या पुढे stdio.h आणि conio.h असं लिहिलंय बाळांनो. आणि हे जे तुम्हाला दिसतात ना लेस दॅन आणि ग्रेटर दॅनचं सिम्बॉल, ते फक्त एक म्हणूया जसं आपल्या इथं खाली या भिंती आहेत ना, सेम तशाच टाईपनं ते, त्याचा यूज बाकी काही नाहीये, स्पेसिफाय करण्यासाठी त्या ब्रॅकेट्सचा यूज केला गेला. येस, रिपीट नक्कीच करणार आहे आपण, डेफिनेटली. ओके, काय म्हणलं मी, दोन शब्द लक्षात ठेवायचे. जर तुम्हाला कोणी असं विचारतंय की अरे हेडर फाईल्स म्हणजे नक्की काय, ठीक आहे, एक्सटर्नल एक्झाम आहे तुमची चालू, समोर टीचर बसल्यात, त्यांनी म्हणले अरे त्याच्यात दोन फाईल मला दिसतात, दोन कुठल्या, stdio.h. कुणी याला studio.h म्हणायचं नाही बरं का, नाहीतर पूर्वी वगैरे काही म्हणतात स्टुडिओची फाईल. स्टुडिओची फाईल वगैरे काही नसते बाळांनो आपल्याकडं. फाईलचं नाव आहे stdio.h. ठीक आहे, लिहिताना पण तशीच लिहायची, नाहीतर तिथंच एरर करून याल, प्रोग्रामच रन व्हायचा नाही, तिथूनच तुम्हाला बाहेर काढलं जाईल. ठीक आहे, त्यानंतर खालची फाईल कुठली आहे, conio.h. ज्याला .h लागलं, जिथं जिथं तुम्हाला .h असं दिसेल त्याला काय म्हणायचं रे, हेडर फाईल. तुमचं जसं असतं ना, आपली सपोज सी ची फाईल आहे .c असतं, टेक्स्ट फाईल आहे
काय लिहिलं असतं, .txt लिहिलं असतं. पीपीटीची फाईल आहे, काय लिहिलं असतं, .ppt. सेम इथून पुढे लक्षात ठेवायचं, जिथं जिथं मला .h दिसतंय त्या सगळ्याला मी म्हणणार आहे हेडर फाईल. सो सपोज तुम्हाला कोणी येऊन विचारलंय की हेडर फाईलचा नक्की उपयोग काय आहे माझ्या प्रोग्राममध्ये, तर तुम्ही काय सांगणार, माझ्या सी मध्ये जेवढे पण कीवर्ड्स आहेत आणि फंक्शन्स आहेत, काय सांगणार, कीवर्ड्स आणि फंक्शन जेवढे पण आहेत तर त्यांचा अर्थ माझ्या कुठल्या गोष्टीमध्ये लिहून ठेवलाय, तर हेडर फाईलच्या आतमध्ये लिहून ठेवलाय, म्हणून मला त्या देणं गरजेचं आहे. अदरवाईज माझा प्रोग्राम कसा राहतो, अर्धवट राहतो. आता मी इथं प्रोग्राम मध्ये वॉइड हा कीवर्ड लिहिलाय, ठीक आहे. त्या कीवर्डचं काय करायचंय हे कधी कळणार आहे कम्प्युटरला माझ्या, ज्या वेळेला त्याला वरची अर्थाची फाईल सापडणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही नवीन रूपाने इंग्लिश जर शिकायला बसलाय आणि इंग्लिशमध्ये प्रोग्राम हा शब्द नवीन तुम्हाला आलाय, ठीक आहे, तुम्ही पहिल्यांदाच तो शब्द आयुष्यात बघताय. सपोज तुम्ही आहात कम्प्युटरनं प्रोग्राम हा शब्द पहिल्यांदाच पाहिलाय, त्याला माहित नाहीये की या प्रोग्राम शब्दाचा अर्थ काय, त्याला कळणार आहे का रे नक्की याला प्रोग्राम या शब्दाला वाक्यामध्ये मी वापरू नक्की कुठं, नाही कळणार आहे. सेम तसंच इथं पण आहे या पेजमध्ये. माझ्या कम्प्युटरला त्या वर्डचा मिनिंग समजला पाहिजे ना, मग त्याला मिनिंग सांगायचं काम कोण करणार आहे, माझा stdio.h ची फाईल. आणि त्या फाईलला ओपन करून प्रोसेस करण्याचं काम कोण करणार आहे, तर हॅश इन्क्लूड. हॅश इन्क्लूड का दिलं कळलं का, माझी फाईल माझ्या प्रोग्रामच्या फाईलमध्ये, हा जो सपोज कोड दिसतो ना तुम्हाला समोर, ह्याच्यामध्ये ती फाईल आतमध्ये ओपन कधी होणार आहे किंवा प्रोसेस कधी होणार आहे, ज्या वेळेला मी त्याला हॅश इन्क्लूडच्या पुढे लिहिन. ठीक आहे, गोष्टी समजतात का रे, डोक्यामध्ये थोडंसं जातंय का, कॉम्प्लिकेटेड वाटेल, थेरोटिकल पार्ट आहे, थोडंसं बोरिंग आहे. आपल्याला ह्याच्यापासून जर पुढे जायचं आहे तर आधी मेन गोष्टी माहीतच पाहिजेत. आणि स्टार्टिंगचा पार्ट कसा आहे माहितीये का पहिल्या चॅप्टरचा, की हा पाव आहे 50-50, अर्धा बोरिंग आहे अर्धा चांगला आहे. आणि बोरिंग पार्टला आपण काही सुद्धा करू शकत नाही, आपल्याला शिकावंच लागणार आहे, राईट. ज्यांचं ज्यांचं रिपीटचं म्हणणं होतं क्लिअर आहे का रे बाळांनो, क्लिअर असेल तर थोडंसं आपण पुढे जाऊया आणि जो आपला वॉइड मेन गेट सीएचा मॅटर आहे तो बघूया. ओके गुड. आता बघा वर्ड क्लिअर असेल, शब्द मी आतापर्यंत 4 वेळेला तो घेऊन झालाय, कीवर्ड असं त्याला म्हणतात. काय म्हणतात, कीवर्ड. ठीक आहे, त्यानंतर मेन काय म्हणलं मी, एंट्री पॉइंट आहे माझ्या प्रोग्रामचा. आता एंट्री पॉइंट कुणासाठी आहे, तर कंपायलर नावाची एक आपल्याकडे बॅकग्राऊंडला गोष्ट असते. आता तो कंपायलर काय करतो माहितीये का, माझा प्रोग्राम रन करायचं काम. थोडक्यात हे जे मीडिएटर म्हणून काम करणारा जो व्यक्ती आहे ना, तो आहे कंपायलर. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की तुम्ही कुठेतरी चायनाला गेलाय आणि तुम्हाला चायनीज येत नाही, ठीक आहे, आणि चायनामध्ये ज्या माणसाला भेटायला गेलाय त्याला आपली भाषा येत नाही, ठीक आहे. आता मीडिएटर म्हणून तुम्ही काय वापरणार, एक तर तुम्ही इंग्लिश भाषा वापराल, अदरवाईज मीडिएटर म्हणून तुम्ही काय वापराल, एक ट्रान्सलेटर न्याल, बरोबर आहे, ज्याला चायनीज पण येते ज्याला हिंदी पण येते. मग तो काय करणार रे, आपली हिंदीमध्ये जे काही बोलले तो चायनीज माणसाला सांगणार आणि चायनीज माणूस काय बोललाय ते आपल्याला सांगणार, बरोबर. सेम प्रोसेसिंग कोण करतो, कंपायलर. आता ह्यामध्ये चायनीज माणूस आपण म्हणूया कम्प्युटर आहे, आणि आपण म्हणूया हिंदी माणूस कोण आहे, आपण स्वतः युजर. ठीक आहे, आपल्याला आता कम्प्युटरला काय सांगायचंय काम, की रोबोट बाळा मी असं टाकलंय काहीतरी तुला स्क्रीनवर दाखवायचं येतो, किंवा म्हणे त्याला पण स्क्रीनवरून काढून मला स्क्रीनवर असा प्रेझेंट करायचंय, काहीतरी कम्युनिकेशन घडवून आणायचंय माझ्यामध्ये कम्प्युटरमध्ये वाया प्रोग्राम. तर हे जे कन्व्हर्जनचं काम आहे ना, मेडिएटरचं ट्रान्सलेटरचं, ते कोण करणार आहे माहितीये का, कंपायलर. कंपायलर थोडक्यात कशाला वापरला जातो, मी लिहिलेला प्रोग्राम कम्प्युटरला समजावून सांगण्यासाठी आणि कम्प्युटरनं दिलेला आउटपुट मला टाकण्यासाठी. ठीक आहे, एवढाच त्याचा वापर आहे. थोडक्यात असं म्हणूया की माझं हे जे प्रोसेसिंगचं फायनल काम असणार आहे ना, प्रोग्राम टोटली बघायचा, त्याच्यामध्ये काय चुकलंय का बघायचं, मग त्याच्यामध्ये काय स्क्रीनवर दाखवायचंय का काय कॅल्क्युलेशन करायचंय, हे सगळं काम कुणाच्या हाती होणार आहे, माझ्या कंपायलरच्या हाती होणार आहे, बरोबर आहे. मग आता कंपायलरला तुमचा कोड वाचण्यासाठी भिंतींच्या कुठे यावं लागेल, आतमध्ये यायला लागेल. भिंती कोण आहेत, माझे ब्रॅकेट्स, आणि त्या भिंतीच्या आतमध्ये जर यायचे त्याच्याकडे कोण पाहिजे, दरवाजा. ठीक आहे, आणि त्या दरवाजाला मी नाव काय दिलेलं आहे, मेन फंक्शन. आता हे कंपल्सरी दिलेलं नाव आहे बरं का, प्रत्येक सीच्या प्रोग्राम मध्ये किंवा C++च्या प्रोग्राम मध्ये, इथून पुढे जी लँग्वेज तुम्ही शिकणार आहे त्याच्यामध्ये पण
तिथं तुम्हाला मेन फंक्शन दिसलाच पाहिजे. इथून तुम्ही सी मध्ये मेन फंक्शन बघणार आहे, सीपीपी मध्ये पण मेन फंक्शन असणार आहे, जावा मध्ये पण मेन फंक्शन तुम्हाला असणारच आहे. ह्याचं काम काय आहे, सुरुवात प्रोग्रामची इथून होणार आहे. माझं कंपायलर डायरेक्टली कोड वाचायला कुठनं सुरुवात करणार, ह्या मेन फंक्शन पासून. त्याच्या बाहेरचं काय बघणार आहे का तो, नाही बघणार. तो डायरेक्टली त्याच्या डोक्यामध्ये एकच पीठ आपण केले की घराच्या दरवाजापाशी यायचं आणि दरवाजापासून आतमध्ये जायचं. ठीक आहे. स्वतः माझा जो कंपायलर आहे ना, तो डायरेक्टली कुणाला शोधत येणार माहितीये का, ह्या दरवाजाला आतमध्ये येणार, इथं काय लिहिलंय वाचणार आणि ह्याचं प्रोसेसिंग करून मला आउटपुट जनरेट करणार. आता आउटपुट कसं दिसतं ह्याची थोडीशी झलक बघूया. आता या गेट सीएचचा वापर मी तिथं तुम्हाला स्क्रीनवर सांगते की गेट सीएच नक्की का द्यायचं, बरं गेट सीएच नाही दिलं तर काय प्रॉब्लेम होतो. त्यानंतर आपण जो तुमचा अंतिम म्हणूया आतापर्यंतचा कॉमन सवाल होता इंट मेनचा मॅटर काय, तो आपण थोडासा बघूया. ओके, सेम कोड तिकडे जो लिहिला होता आणि इकडे पण तोच कोड लिहिलेला आहे. त्याचा आउटपुट काय येते रे, हॅलो वर्ड दिसणार आहे. ओके, हॅलो वर्ड दिसतंय एवढं तर मला कळलंय. बरं हॅलो वर्ड कसं दिसतंय हा आत्ताचा मॅटर नाहीये. मॅटर एवढाच आहे की ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी लिहिल्यात त्या प्रोसेस कशा होतात. मी आता काय म्हणलं, कंपायलर प्रोसेसिंगचं काम करतोय बरोबर. हा प्रोग्राम रन कसा होतोय हे पहिल्यांदा समजून घेऊया. ठीक आहे, बॅकग्राऊंडच्या गोष्टी आपण समजून घेतोय. बॅकग्राऊंडला काय होतं माहितीये का, एक कंपायलर असतो, तो येतो डायरेक्टली कुणाला शोधतो, दरवाजाला. दरवाजा कुठे आहे, मेन. आणि म्हणतो दरवाजाच्या आतमध्ये येऊन मी आतमधल्या गोष्टी वाचणार आहे आणि जे काय दिलंय ते करणार आहे. आता तो पहिल्यांदा येतो ना, पहिली लाईन वाचतो, पहिल्या लाईनला जे काय लिहिलंय ते काम तो करतो. आता इथं पहिल्या लाईनला काय लिहिलंय रे, प्रिंट एफ, आणि इथं डबल कोट मध्ये लिहिलंय हॅलो वर्ड. आता हे प्रिंट एफ नावाचं काय आहे माहितीये का, फंक्शन आहे. मी जिथं जिथं काय म्हणलं तुम्हाला, राऊंड ब्रॅकेट दिसले त्याला काय म्हणायचं, फंक्शन म्हणायचं. आता जरी इथं राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काहीतरी लिहिलंय तरी पण त्याला काय म्हणायचं रे, फंक्शनच म्हणायचं. डोक्यामध्ये ही कन्सेप्ट फिट करून ठेवा की जिथं जिथं शब्द लिहिलाय आणि शब्दाच्या पुढे असे गोल गोल ब्रॅकेट दिलेत त्याला म्हणायचं फंक्शन. आता हे प्रिंटेफचं जे फंक्शन आहे ह्याच्या आतमध्ये बघा डबल कोट जो दिसतोय ना तुम्हाला, हा डबल कोट प्रिंट होतोय कार्य नाही होत. म्हणजे अर्थ काय समजायचा, प्रिंटेफच्या आतमध्ये डबल कोटच्या आतमध्ये तुम्ही इव्हन स्पेस जरी लिहिलं ना तरी तो प्रिंट होणार आहे. आता मी काय लिहिलेलं, हॅलो वर्ड. आता शब्द थोडासा मी चेंज करते, आपण लिहूया रॉयल टेक. ठीक आहे, आता मी इथं काय लिहिलंय, रॉयल टेक. इथं बघा स्टार्टिंगला इथं मध्ये स्पेस दिलाय, मी स्टार्टिंगला स्पेस दिलाय, एंडिंगला पण स्पेस दिलाय. हा स्पेस सुद्धा बाळांनो प्रिंट होणार आहे. ठीक आहे, सो थोडक्यात फायनल कन्क्लुजन आपण काय काढूया की माझ्याकडे एक अशी फायनल लाईन आहे, एक माझ्याकडे असं फायनल फंक्शन आहे ज्याचं की नाव आहे प्रिंट एफ, आणि त्याच्या डबल कोटच्या आतमध्ये मी जे काय लिहीन ते आहे तसं प्रिंट होणार आहे. इव्हन मी असा डॉट जरी लिहिला ना तरी तो प्रिंट होणार आहे. रन करूया, दिसतंय का, रॉयल टेक डॉट. आता आधीचं जे हॅलो वर्ड लिहिलंय, ठीक आहे, त्याला इग्नोर करा. स्टार्टिंगला ते मी मुद्दामून ठेवलंय, ते काढायचं कसं हे सुद्धा आजच आपल्याला शिकायचं आहे. आता हे रॉयल टेक तर दिसतंय, ठीक आहे. मग आता त्याच्यानंतर हे गेट सीएच का दिले. आता कंपायलर ह्या गेट सीएच पशी आल्यावर त्याला नक्की शोध कशाचा लागतो बघा, तर कंपायलरला गेट सीएच पशी आल्यावर कळतं की माझी आउटपुटची जी स्क्रीन आहे, आता आउटपुटची स्क्रीन कुठली रे, हे जे ब्लॅक वाली स्क्रीन तुम्हाला दिसते ना त्याला म्हणायचं आउटपुटची स्क्रीन, ज्याच्यावर तुमचं फायनल आउटपुट, तुमचा जो प्रोग्रामचं जे कन्क्लुजन आहे ते दिसतंय. ठीक आहे, आता ही स्क्रीन धरून ठेवायचं काम कोण करतंय, गेट सीएच. आता तुम्ही म्हणाल की जर गेट सीएच नाही लिहिलं तर स्क्रीन काही कुठे पळून जाणार आहे का, तर हो पळून जाते, थोडक्यात दिसतच नाही, ब्लिंक होऊन निघून जाते. डेमो बघायचं असेल तर बघा, गेट सीएच मी काढले, रन केला, दिसतंय का काही ब्लॅक स्क्रीन आली का, नाही. डायरेक्टली काय होतंय, ब्लिंक होऊन काहीतरी नोटिफिकेशन येतंय आणि जातंय, राईट. आउटपुट दिसतंय का रे, नाही दिसत आहे. काय प्रॉब्लेम होतोय माहितीये का, बॅकग्राऊंडला प्रिंट तर झालंय, जेवढ्या वेळेला मी आता क्लिक केलं ना तेवढ्या वेळेला आउटपुटच्या स्क्रीनवर आउटपुट प्रिंट तर झालंय, पण प्रॉब्लेम एकच होतोय की ती स्क्रीन होल्ड केली जात नाहीये. आणि ती होल्ड करण्यासाठी मला लागेल काय रे, तर माझा गेट सीएच. ठीक आहे, रन करते मी, दिसतंय का, जेवढ्या वेळेला मी मगाशी क्लिक केलेला तेवढ्या वेळेला माझा रॉयल टेक ऑलरेडी इथं प्रेझेंट झालेलं आहे. एवढं कळलंय का रे पार्ट. गेट सीएच नाही दिला तर प्रॉब्लेम काय येतोय, परत एकदा बघायचंय का आपण. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये गेट सीएच मध्ये,
गेट सीएच नाही दिला तर काय प्रॉब्लेम येतोय, स्क्रीन कशी ब्लिंक होती हे कळलं असेल. हे सगळं काय लिहून ठेवा. गेट सीएच कशाला वापरला जातोय, स्क्रीन होल्ड करण्यासाठी. तुम्हाला जर मोनिया प्रोग्राम मध्ये जर कमेंट द्यायची असेल तुमच्या, ठीक आहे, तर तुम्ही कमेंट सुद्धा देऊ शकता की ह्याचा वापर कशाला करतात, तर स्क्रीन होल्ड करण्यासाठी. ठीक आहे, असं तुम्ही लिहू शकता. आता हे डबल कोट आहे ना, ठीक आहे, डबल कोट नाही, सॉरी, डबल लाईन जी आहे ना ही, ह्याला मोनिया म्हणतात कमेंटसाठी वापरली जाते, सिंगल लाईन कमेंटसाठी. मी या लाईन नंतर जे काही लिहिते ना ते प्रोग्रामचा पार्ट नसतं. ओके, ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला इथून पुढे असं जे काही येईल त्याला म्हणायचं की तो प्रोग्रामचा पार्ट नाहीये, तो टोटली प्रोग्रामच्या बाहेरचा पार्ट आहे. मी आता तशा टाईपचं काही सुद्धा लिहित नाहीये, कारण की कन्फ्युजन नको, नाहीतर ते कन्फ्युजन झाल्यावर अगेन तुम्हाला निम्म्या गोष्टी समजणार, निम्म्या गोष्टी नाही समजणार. ते आपल्याला पार्टच नको, त्यापेक्षा त्याला काढून टाकू. ठीक आहे, ओके. कुणाला प्रॉब्लेम तरी मला इथे दिसत नाहीये, नो डाऊटच सगळ्यांचंच म्हणणं आहे. ठीक आहे, चालेल. ओके, आता दुसरा मॅटर काय राहिला, तर इथं हे जे दर वेळेला जुन्या गोष्टी पण दिसत आहेत, जेवढ्या वेळेला मी आउटपुट रन केलंय तेवढ्या वेळेला दिसतंय. मला हे एकदाच दाखवायचं आहे, फ्रेशली प्रोग्राम रन करायचा आहे. जुना जो गार्बेज डेटा आहे हा सगळा मला क्लिअर करायचा आहे. थोडक्यात आपण काहीतरी लिहायला लागलो नोटबुकवर, तर नवीन काहीतरी आपल्याला करायचं असेल आपण नवीन पानावर सुरुवात करतो. जुना डेटा आपण पुसायचा असेल, सपोज पेन्सिलनं लिहिलंय तर वापरतो काय, इरेझर. सेम तशाच टाईपनं आपल्याकडे सी मध्ये पण एक इरेझर आहे, ज्याला की म्हणतात क्लिअर स्क्रीन. ठीक आहे, आता हे क्लिअर स्क्रीनचं पण काय आहे, फंक्शन आहे. ठीक आहे, ते लिहायचं कसं बघा, CLRSCR, क्लिअर स्क्रीन. शब्द काय म्हणलाय, क्लिअर स्क्रीन, पण लिहिलेत काय, शॉर्ट फॉर्म CLRSCR. ह्याचा वापर कशाला होतो, तर दर वेळेला एकदा आउटपुट दिसलं की दुसऱ्या वेळेला प्रोग्राम रन करताना स्क्रीन माझी कशी होणार आहे, नवीन खट होणार आहे, क्लिअर होणार आहे. झाली का, झाली, बरोबर आहे. आता थोडंसं मी ह्याला काढून टाकते, का तर आपल्याला बघायचंय कलर कोडचा फॉर्मॅट. आय होप सो सगळेजण एक्साइटेड असाल कलर कोड काय आहे हे बघण्यासाठी. आणि ते किती इंटरेस्टिंग आहे बघा. आता कलर कुठला दिसतोय माझा आउटपुट रन केल्यावर, व्हाईट दिसतोय. मला याला थोडासा बदलायचा आहे. मी आता एक रॅन्डम कलर कोड तुम्हाला सांगणार आहे, तो वापरायचा कुठे हे पण मी सांगणार आहे. ठीक आहे, एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगते, जेणेकरून मल्टिपल कलर कोड तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. एक मी शॉर्टकट तुम्हाला सांगते की चेंज काय करायचा, जेणेकरून मल्टिपल कलर तुमच्या एकाच लाईनला, एका शब्दाला किंवा तुम्हाला वाटेल त्या आउटपुटला तुम्ही बदलू शकता. आता हा मेन मॅटर आहे बरं का, हे ऍडव्हान्स लेवल असल्यामुळे ही गोष्ट लिहून ठेवायची की तुम्हाला बुकमध्ये अवेलेबल नाही. ठीक आहे, आता मी तर काय देते व्यवस्थित बघा. डबल कोटच्या आतमध्ये मी आले, डबल कोटच्या आतमध्ये मी दिला उलटावाला स्लॅश, डिवाइडचा जो उलटावाला सिम्बॉल आहे ना माझा, तो वाला मी दिलाय. त्यानंतर मी टाकला 0, त्यानंतर मी दिला 33. ठीक आहे, त्यानंतर मी स्क्वेअर ब्रॅकेट ओपन केलाय, त्यानंतर मी अगेन दिलाय 0, त्यानंतर मी दिलाय सेमी कोलन, आणि नंतर मी दिलाय 34M. आता 34M मुळे, ओके, हा जो कलर कोड मी लिहिलाय ना, ह्याच्यामुळे जो कलर येतो तो आपण पहिल्यांदा बघून त्यानंतर मी तुम्हाला सांगते की वेगवेगळे कलर कसे जनरेट करायचे, किंवा इथूनच मोनिया एक शॉर्टकट काय आहे कलर कोड जनरेट करण्यासाठी. मी आता हा कलर कोड लिहिल्यावर कुठला कलर येतोय ते आपण बघूया. ठीक आहे, रन केलं, कुठला कलर येतोय रे, ब्ल्यू. आता मला दुसरा कलर पाहिजे. ठीक आहे, सपोज मला पाहिजे व्हाईट हा कलर. अगेन व्हाईट कलर कसा घ्यायचा बघा, 29 मी दिलंय, फक्त मी काय केलं 34चा 29 केलाय, आला व्हाईट. आता सपोज मी पुढे करते 30, रन केला, ब्लॅक कलर आलाय बघा. दिसत नाहीये पण कलर मात्र कुठल्या बाळांनो, ब्लॅक कलर आहे, हे लक्षात ठेवा. आता त्यानंतर मी केलं 31, काय आला, रेड आला. परत मी करते 32, दुसरा कलर येणार बघा. सेम टेक्स्ट, कलर मात्र वेगवेगळे येतात. ग्रीन आला बघा, राईट. आता 33 मी देते, परत एकदा रन केला, कलर कुठला आला, ऑरेंज कलर आला. 34 आपण ऑलरेडी बघितलेला आहे, 35 देऊया, राईट. कुठला आला, पिंक कलर आला. वेगवेगळे कलर किती मी आता एकाच कोड मधून तुम्हाला जनरेट कसे करायचे सांगितले बघा. मल्टिपल दर वेळेला गुगलला जाऊन लक्षात ठेवायची गरज आहे का तुम्हाला, की आले अरे हा कलर जर मला पाहिजे तर त्यासाठी कुठली लाईन लिहिली पाहिजे, नाही. फक्त एवढाच कलर कोड आहे बघा. मी हायलाईट करते, लिहून ठेवा वहीमध्ये. हा कलर कोड लिहायचा आणि शेवटचे आकडे आहेत ना ते 29 पासून पुढे बदलायचे. व्हाईट, ब्लॅक, ब्ल्यू, ऑरेंज, पिंक कलर, रेड कलर सगळे तुम्हाला तिथून जनरेट होत जातात. मी बेसिक कलर तुम्हाला दाखवलेत. तुम्हाला असंच ट्राय करायचं, तुम्ही अजून कलर कोड बघू शकता इंटरनेटला, ChatGPTला, सगळीकडे ते कलर कोड अवेलेबल आहेत. फक्त आतापर्यंत आपल्याला कुठेही शिकवलं ते जात नाही.
ठीक आहे. रॉयल अकॅडमी सोडून दुसरीकडे शिकवलं जात नाही, कारण की प्रॉब्लेम हा आहे की नंतर एवढा ऍडव्हान्स लेवल जर तुम्हाला आतापासून शिकवायला लागले तर बाकीच्यांचा जॉब जाईल, बरोबर. त्यामुळं हे तुम्हाला मी मुद्दा पण शिकवते, कारण की आपल्याला प्रो व्हायचं आहे. मार्केटमध्ये नंतर सिलेबसला हे कधी येतील माहित नाही आपल्याला. सिलेबसला हा पार्ट कधी शिकवला जाईल ऍडव्हान्स लेवल माहित नाही आपल्याला, पण आपल्याला मात्र आत्तापासून तो शिकून घ्यायचा आहे. आपल्याला आत्तापासून तो जमला पाहिजे. ठीक आहे. कलर कोड काय दिलाय मी, उलटी स्लॅश 033. स्टार्टिंग ब्रॅकेट आहे माझा. स्टार्टिंगचा कुठला ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे बघा हा, राईट. 0 दिलाय, सेमिकोलन दिलाय आणि 35 एम दिलाय. दरवेळेला 35च्या एम दिलाय बघा. 35च्या पुढे काय आहे, एम आहे हा. ठीक आहे, हा एम आहे. जर कुणाला दिसत नसेल व्यवस्थित, कारण टर्बोसीचा जो टेक्स्चर आहे तो थोडासा विचित्र आहे. टर्बोसीवर कोड अशाच प्रकारे दिसतो. ह्या स्क्रीनला आपण काहीही करू शकत नाही. हे ऍप्लिकेशन जुनं झालेलं आहे, त्यामुळे त्याचा ग्राफिक्स पण जुनाटच आहे. 3D कुठला फिल्टर नाहीये, 2D आहे विचार, त्यामुळे ते दिसणार तसंच आहे आपल्याला. ठीक आहे, व्यवस्थितरित्या लिहून ठेवा. फक्त याच्यामध्ये चेंज काय करायचे दरवेळेला, हे दोन आकडे. 35चा काय करायचा, 29, नंतर 30, 31. तुम्हाला आवडेल तो कलर घ्या. एखाद्याला म्हणजे ब्ल्यू आवडतोय, 35 घ्या, 34 घ्या. एखाद्याला रेड आवडतोय, त्याच्या आवडीचा कलर कोड वापरा. तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये आउटपुट जनरेट करायचं, ज्या कलरमध्ये आउटपुट जनरेट करायचंय तो टाकायचा. आता इथून पुढे मी जे काही लिहिन ना, ठीक आहे, ते सगळं सेम कलरमध्येच बाळांनो दिसणार आहे. ठीक आहे. रोबोटचा कोड आपल्याला शिकायचा, पण त्याच्या आधी इंट मेनचा मॅटर बघूया. इंट मेनला सॉल्व्ह करून लगेच बॅकग्राऊंड लाईन रोबोट बनवायला घेऊ. रोबोट बनवणं काही अवघड काम नाहीये, पण त्याच्या आधी तुम्हाला हे प्रिंटफ करायला गरजेचं होतं. हा जो बेस कोड आहे तो कळणं गरजेचं होतं. कलर कोड कळलाय का सगळ्यांना. स्टार्टिंगला रोबोटमध्ये आपण कलर कोड टाकणार नाहीये. ठीक आहे, डायरेक्टली मी तुम्हाला रोबोटचं स्ट्रक्चर शिकवणार आहे. तुम्हाला एकदा ट्राय मारायचंय आज. ट्राय काय करायचंय, कलर कोड टाकायचं ट्राय करायचंय. जमलं जमलं, नाही जमलं उद्या आपण सांगतोय. येस, बेसिकली कुठलाही नंबर टाकला, कुठलाही म्हणजे कुठलाही टाकायचं नाही बरं का. एक रॅन्डम रेंज असते, त्याला एक रेंज सेट आहे. मी सध्या तुम्हाला रेंज कुठली दाखवली, 29 to 35 ची दाखवली. आता सपोज मी इथं म्हणते, कोणाच्या मनात आलं असं 100 टाकूया. ठीक आहे, रन केला. सगळं काही रन करून केल्याशिवाय कळणार नाहीये. आता 100 टाकल्यावर इथं पांढराच कलर आलाय. एक रेंज सेट झालेली असते बाळांनो, आणि फिरून फिरून तीच रेंज असते. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जरी कुठलेही आकडे टाकत बसला तर त्याचा काही म्हणजे उपयोग होणार नाहीये. ज्या आकड्यांमुळे कलर चेंज होणार आहे तेच आकडे वापरून उपयोग आहे ना, बरोबर. ओके, गुड. येस, रिपीट कुठला मला बायानो पार्ट तुम्हाला ऐकायचं आहे, म्हणजे हा कोड रिपीट तर होणार आहे. रोज हाच कोड आपल्याला बघायचा आहे. रोज मी हेडर फाईल सांगणार आहे, रोज मी मेन सांगणार आहे, रोज मी कंपायलरचं नाव घेणार आहे, बरोबर. कंपायलर आपला शेवटला, कंपायलरचं आपलं सगळं काय करतो, त्यामुळे कंपायलर ह्या देवाचं नाव घेतल्याशिवाय आपला प्रोग्राम काय रन होणार नाहीये. त्यानंतर गेट सीएच आपल्याला डेलीच वापरायचं आहे. क्लिअर स्क्रीन आपल्याला डेलीच वापरायचं आहे. त्यामुळे काळजी ही करू नका की आज जो कोड वापरलाय तो उद्या मॅडम शिकवणार नाहीयेत का. रोज आपल्याला सेमच मॅटर बघायचंय. ठीक आहे, फक्त प्रिंटअप मध्ये असणाऱ्या गोष्टी फक्त डेली वेगळ्या असणार आहेत, बाकीचा कोड सेमच असणार आहे. येस, ज्यांचं रिपीट असं म्हणणं आलेलं आहे, पर्टिक्युलर जो कोड समजला नाहीये तो विचारू शकता. आता तुम्हाला असं वाटत असेल की अरे खूप मोठा माझा क्वेश्चन आहे, काही टाईप करून काही नको टाईप करू, माझा नंबर आहे तुमच्याकडे, बरोबर. नंतर मला कॉल करा, डिटेलमध्ये विचारलं तरी काही हरकत नाही. ओके, कलर कोड एकदा हायलाइट करा. ठीक आहे, हे बघा, हा एवढाच कलर कोड आहे जो मी हायलाइट केलाय आता, तेवढाच कलर कोड आहे. कलर कोड कशाला देतो, कलर चेंज करण्यासाठी. नाही दिला तरी काही मॅटर नाही, कलर कुठला येणार, व्हाईट येणार. मी परत एकदा लिहू करे कलर कोड, माझ्यासोबत लिहिला तरी चालते. ठीक आहे, आता कसं दिसतंय, ब्लँक दिसतंय, राईट. रन केलं, व्हाईट मध्ये दिसणार आहे बघा माझे. ठीक आहे, मी याला परत एकदा आता रिफ्रेश करण्याची गरज आहे, कारण मी आता वर्क होणार नाहीये, कारण की एकदा मी कलर कोड लिहिलेला आहे. ह्याला एकदा आपण कॉपी करूया. जस्ट अ मिनिट. आता हे कॉपी करायची शॉर्टकट मी अजून तुम्हाला शिकवलेले नाहीये, हे सुद्धा आपल्याला शिकायचे आहेत. रन करून बघू होतंय का. ओके, नाही होत आहे. आता प्रॉब्लेम काय झाला बघा, हे कलर कोडचा मॅटर हा पण असतो. मला कलर कोड दरवेळेला आता इरेज करायला लागणार आहे, अदरवाईज मला लिहावाच लागणार आहे. बरं ठीक आहे, लिहूया. हा प्रॉब्लेम मिटवायचा कसा हे शिकवणार आहे.
ठीक आहे. पण त्याला पण एक मोनिया दर वेळेला कलर कोड एंडिंगला पण लिहायला लागतो, स्टार्टिंगला पण लिहायला लागतो. पण जर रोबोटचा कोड बघितला असेल व्यवस्थित तर त्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी तुम्हाला असे रँडम आकडे दिसले असतील. जो मी आता कलर कोड टाकला ना सेम टाईपचे. नसेल आठवत एकदा कोड तो दाखवते. तो कलर चेंज कसा करायचा हे पण तुम्हाला दाखवणं महत्वाचं आहे. नाहीतर मग जोपर्यंत टर्मिनल बंद करून तुम्ही परत एकदा ऍप्लिकेशन ओपन करत नाही तोपर्यंत तुम्हाला सेमच कोड दिसतो. इथं बघा काही कलर कोड लिहिलेले दिसतात तुम्हाला. हा ब्ल्यू साठीच आहे. ओके, हा आता मला माहित नाही रॅन्डम मे बी हा रेड असावा आय गेस, मला माहित नाही, किंवा तुमचा येल्लो वगैरे कलर असावा. आता इथं पण बघा अगेन अँड अगेन कलर कोड चेंज करण्यात आलाय. भरपूर ठिकाणी असा कलर कोड लिहिलाय. हे लिहिण्याचं कारण काय माहितीये का? तुम्ही एकदा कलर कोड लिहिला ना तिथून पुढे तोच कलर कोड फॉलो होतो जोपर्यंत तुम्ही त्याला बदलत नाही. मग त्याला सोल्युशन काय असतं तर अगेन कलर कोड लिहिणं, अगेन इथं त्याला बॅक टू व्हाईट करणं. व्हाईटचा कलर कोड काय आहे 29. शेवटला 29 लिहिला की आपला होतो व्हाईट. ओके, ग्रीन. ग्रीन हा कलर आहे असं यांचं म्हणणं आहे. नाईस ऑब्झर्वेशन. काही हरकत नाही, आपण चेंज करून बघूया. कलर कोड ज्यांना पाहिजे होता त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. स्टार्टिंगला लिहायचंय. स्टार्टिंगला का लिहायचं माहितीये का? नंतर लिहिलं तर इथून पुढे फॉलो होणार आहे. ठीक आहे, इथं जर मी कलर कोड लिहिला तर इथून पुढच्या टेक्स्टला तो फॉलो होणार आहे. आधीच्या टेक्स्टला होणार आहे का? नाहीये. जिथून पुढं मला तो कलर कोड द्यायचाय, जिथून पुढच्या शब्दाला वाक्याला मला तो कलर कोड पाहिजे तिथं लिहायचं. आता डबल कोडच्याच आतमध्ये लिहिला पाहिजे का? तर हो. जर मी ह्या प्रिंटेफ मध्ये नाही लिहिला तर तुम्ही कलर कोड असा पण लिहू शकता बरं का. मी प्रिंटेफ वर लिहिला, अजून एक मी सेम असतं इथनं प्रिंटेफचा ब्रॅकेट लिहिलाय, प्रिंटेफचा फंक्शन लिहिलाय आणि आतमध्ये हा जो डबल कोट आहे ना ह्याच्या आतमध्ये मी इथं येऊन कलर कोड लिहिला तरी चालतो. फक्त मॅटर काय आहे, सपोज मला ह्या लाईनला रॉयल टेकला जर मला इथं पाहिजे तर त्याच्या आधी तो कलर कोड आला पाहिजे. मग वर येऊ द्या, त्याच लाईनला येऊ द्या, काही हरकत नाही. ठीक आहे, फक्त रॉयल टेकच्या आधी आला पाहिजे. आता कलर कोड मी काय दिलेला, बेस कलर कोड तुम्हाला कुठला सांगितलेला, ब्ल्यूचा सांगितलेला, ज्याचं की देतो आपण उलटीवाली डिवाइडची स्लॅश 033 राईट. त्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट स्टार्टिंग, परत एकदा माझा 0, नंतर माझा सेमीकोलन आणि 34M हा शब्द मी लिहिलेला होता. परत एकदा जर लिहून घेत असाल लिहून घेऊ शकता. मी रन केलं, ब्ल्यू दिसतोय. आता 34च्या ऐवजी जर मी 35 लिहिला तर दुसरा कलर येणार आहे का? येणार आहे. आला. आता तोच आपण 32 बघितला तर दुसरा कलर येणार आहे. येतोय. जो मी आकडा टाकला तो कलर इथून पुढच्या सगळ्या टेक्स्टला येणार आहे. आता ह्याच्या खाली मला सपोज नाव काहीतरी द्यायचं आहे सी प्रोग्रामिंग म्हणून, तर सी प्रोग्रामिंग मी कसं लिहिणार आहे बघा. डबल कोट मध्ये आले, सी प्रोग्रामिंग फक्त लिहिलं. आता सी प्रोग्रामिंगच्या पुढे मला इकडं 2 डॉट पाहिजेत आणि इकडं पण 2 डॉट पाहिजेत. मी फक्त काय केलं, डबल कोटच्या आतमध्ये आहे तसं लिहिलं. जे मला पाहिजे ना ते मी फक्त तिथं दिलंय बघा बाळांनो. जसं मी लिहिलंय सेम तसंच दिसणार आहे. दिसतंय का? दिसतंय. फक्त सगळ्या गोष्टी एकाच्या पुढे एकच दिसतंय. आता मग या खाली खाली कशा घ्यायच्या रे? तर खाली खाली घेण्यासाठी माझ्याकडे अजून एक मोनिया सिंपलचा ट्रिक आहे. एक मोनिया आपल्याकडं ऍडजेक्टिव्ह आहे ज्याला की म्हणतात स्लॅश एन. ठीक आहे, आता स्लॅश एन लिहायचं कसं अगेन बघा. ह्याला पण द्यावी लागते तुम्हाला ही वाली स्लॅश. कुठली? डिवाइडची उलटी वाली स्लॅश आहे ना ती. आता मला काय करायचंय बघा, रॉयल टेक नंतर त्याच्या खालच्या लाईनला सी प्रोग्रामिंग लिहायचंय. आता मॅटर कसं आहे रे, रॉयल टेकच्या पुढेच माझा सी प्रोग्रामिंग दिसतोय, मला तसं नको. त्याच्या खालच्या नवीन लाईनला मला सी प्रोग्रामिंग प्रिंट करायचंय. मी कसं करणार आहे बघा, स्टार्टिंगला आले, इथे येऊन मी उलटीवाली स्लॅश दिली, त्यानंतर फक्त एन लिहिला. ह्याच्यामुळे काय इंडिकेटर बसतो माहितीये का, जिथं जिथं स्लॅश एन माझ्या कंपायलरला दिसतं त्याला कळतं काय माहितीये की नवीन लाईनला उडी मारायची आणि तिथं पुढची गोष्ट प्रिंट करायची. आता माझ्या कंपायलरनं कसं केलं बघा, पहिल्यांदा कलर कोड बघितला, त्याला दिसलं की सगळं काय मला ग्रीन मध्ये करायचंय. खाली आला, त्याला काय दिसलं, रॉयल टेक, त्यानं रॉयल टेक डॉट असं प्रिंट केलं. त्यानंतर खाली आला, त्याला काय दिसलं, स्लॅश एन. स्लॅश एन दिसल्यावर माझ्या कंपायलरच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की नवीन लाईनला उडी मारायची. त्याने आता रॉयल टेक ज्या लाईनला प्रिंट केलंय त्याच्या खाली उडी मारली आणि नवीन लाईनवर लिहिला डॉट डॉट सी प्रोग्रामिंग डॉट डॉट. रन करूया, व्यवस्थित बघूया. सेम तसंच दिसतंय का बघा. रॉयल टेक प्रिंट झालंय, त्याच्या खालच्या नवीन लाईनला सी प्रोग्रामिंग दिसते. आता मी सगळं टेक्स्ट क्लिअर करते. आधीचा जो पसार आहे गार्बेज त्याला क्लिअर करते जेणेकरून तुम्हाला आउटपुट व्यवस्थितरित्या समजून येईल. येतंय का? रॉयल टेक लिहिलेलं आहे, त्याच्या खाली सी प्रोग्रामिंग दिसते. आता रॉयल टेकच्या आधी बघा मी जो स्पेस बाळांनो लिहिलाय ना तो स्पेस सुद्धा प्रिंट झालाय. हा इथं जो स्पेस दिलेला होता ना तो स्पेस सुद्धा प्रिंट होतो. जसा मी जेवढा स्पेस देणार आहे तेवढा स्पेस प्रिंट होणार आहे.
त्यामुळे डोक्यामध्ये एक गोष्ट फिक्स आता करा की माझ्या प्रिंटअप मध्ये डबल कोटच्या आतमध्ये, ठीक आहे, प्रिंटअप मध्ये डबल कोटच्या आतमध्ये मी डॉट काय स्पेस जरी लिहिला तरी तो प्रिंट होतो. सपोज मी अशी डॅश डॅश जरी दिली तरी ती काय होणार आहे, प्रिंट होणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. एवढ्या गोष्टी क्लिअर आहेत का रे? डबल कोट मध्ये काय लिहिल्यावर काय होतंय? स्लॅश हे डिवाइड वाला स्लॅश नाहीये, हा डिवाइडच्या उलटा वाला स्लॅश आहे. डिवाइडचा स्लॅश कसा असतो? असा असतो. हा दिला तर तुमचा प्रॉब्लेम होणार, कोड रन होणार नाही. येस, इज इट क्लिअर टू एव्हरीवन? हे क्लिअर असेल तर थोडस बॅक येऊया, त्यावेळेला कोडला इथं संपूया. आपला रोबोटचा कोड अजून घ्यायचा आहे, राईट? तुम्हाला एक अंदाज आला असेल की रोबोट बनवणं खूप सोपं आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, आपले सिम्बॉल वापरायचे, कीबोर्डवर जे सिम्बॉल आहेत ना ते वापरायचे, लिहायचे कशात? प्रिंटफच्या आतमध्ये. एवढाच मॅटर आहे. ज्यांना आता डोक्यामध्ये हे टोटली बसले ना प्रिंटिव्हचं स्ट्रक्चर, त्यांनी आतापर्यंत इमॅजिन पण केलं असेल की माझा रोबोट बनतोय कसा, राईट? ओके, आता थोडासा पहिले आपण इंट मेनचा व्हॉइड मेनचा जो घोळ होता तो मिटूया. ओके, सेम दोन्ही पण कोड मी इंट मेनने लिहिलेला कोड आणि माझ्या विदाउट इंट मेनचा पण कोड दोन्ही सुद्धा इथं स्क्रीनवर मांडलेला आहे. आय होप सो माझी स्क्रीन व्यवस्थित विजिबल आहे. आता स्क्रीनवर जरा व्यवस्थित बघायचंय. जो तुमच्या डाव्या हाताला कोड दिसतोय तो आता आपण जस्ट केलेला कोड आहे, आणि जो उजव्या हाताला कोड दिसतोय तो थोडासा वेगळा आहे, बरोबर? आता चेंजेस काय आहे ते पहिला समजून घेऊया. बघा, चेंजेस एवढेच आहेत की इथं वॉइड मेनची लाईन लिहिली आहे, इथं लिहिली नाहीये, बरोबर आहे? इथं वॉइड मेन लिहिलाय, इथं इंट मेन लिहिलंय, इथं गेट सीएच लिहिलंय, इथं रिटर्न झिरो लिहिलंय. तुम्हाला फिरवायचंय काय हे कळलं असेल, बरोबर आहे? आता इथं बघा, कोणीव डॉट एच इथं लिहिलेलं, इथं मी काढलं काय? ह्याचं एकच कारण आहे, कारण की कोणीव डॉट एच मध्ये जास्त कुणाचे मिनिंग नाहीये. कोणीव मध्ये मिनिंग कुणाच्या माहितीये का? एक तर माझ्या क्लिअर स्क्रीनचा मिनिंग आहे, त्यानंतर माझ्या गेट सीएचचा जो मिनिंग आहे तो आहे, बरोबर? आता इथं जर मी गेट सीएचच लिहिलेलं नाही, इथं जर मी क्लिअर स्क्रीनच लिहिलेलं नाहीये, तर त्या फाईलचा उपयोग आहे का सध्या? नाहीये, म्हणून मी तिला काढलीये. इथं जरी ती फाईल मी टाकली असती तरी काय प्रॉब्लेम आला असता का? प्रॉब्लेम अजिबात आला नसता, ठीक आहे? पण मी काढली का? जी अननेसेसरी गोष्ट आहे ती मी लिहूच का बरं? म्हणून मी त्या फाईलला काढलेली आहे, ठीक आहे? तुम्ही लिहू पण शकता, तुम्हाला नको असेल तुम्ही तिला काढूही शकता, ठीक आहे? आता हे वॉइडच्या ऐवजी इंट वापरलं त्यावेळेला मी फरक काय केला बघा, मी चेंज काय केलाय, तर वॉइडच्या वेळेला मी इथं गेट सीएच लिहिलेलं, इंटच्या वेळेला मी इथं रिटर्न झिरो लिहिलेलं. आता तुम्ही मला म्हणाल की मॅडम आम्हाला हे एकदा करून दाखवा, इंट लिहून इथं रिटर्न झिरो लिहून प्रोग्राम कसा रन होतोय, सेम आउटपुट येतंय का, हे एकदा रन करून दाखवा, असं जर तुमचं म्हणणं असेल तर आज आपण ते प्रॅक्टिकली करू शकत नाही. प्रॉब्लेम एकच आहे, कारण की टर्बो सी जुना कंपायलर आहे आणि टर्बो सी ला वॉइडच लिहिलं लागतं. सगळ्यात मेन मॅटर हा आहे. इथून पुढे डोक्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही ऍडव्हान्स लेवल मी शिकवलं तरी पण एक्सटर्नलच्या एक्झामला इथं वॉइड मेनच लिहायचं आहे, इथं गेट सीएच लिहायचं आहे. वॉइड आणि गेट सीएच जर लिहिलं नाही तर प्रोग्राम रन होणार नाही, आणि टर्बो सी देणार आहे तुम्हाला एरर. टर्बो सी ला बिचाऱ्याला जुना कंपायलर आहे, त्याला नवीन गोष्टी काही येत नाही, त्याला जुन्या गोष्टीच आवडतात आणि त्याला वॉइडच आवडतो. त्याला वॉइड आवडत असल्यामुळे इंट तिथं लिहून काही उपयोग नाही. त्याला इंट आवडत नसल्यामुळे तो तुम्हाला सरळ म्हणणार आहे की मला इंट आवडत नाही, तू हे काढून टाक, इथं वॉइड मीनच पाहिजे, असं तो म्हणणार आहे. तुम्ही ट्राय करून बघायचंय, ठीक आहे? आजच्या लेक्चरला मी हे मुद्दामून का दाखवणार नाहीये, कारण की थोडीशी क्युरिओसिटी ठेवायची, ऍडव्हान्स लेवल गोष्टी शिकायचे आहेत. मग हा कोड कुठं लिहायचा हे पण शिकायचंय. इंट मेनचा कोड नक्की मग का दिलाय, हा जर ऍडव्हान्स लेवल आहे कोड आणि टर्बोसी जर जुना आहे तर ऍडव्हान्स लेवल कोड लिहायचा कुठं हे पण शिकायचंय आपल्याला. आता जो मोबाईलचा कंपायलर जे जे लोक वापरतात ना, त्यांनी हा इकडचा वाला कोड लिहिला तरी काही हरकत नाही. वॉइडच्या ऐवजी इंट लिहिला आणि गेट सीएचच्या ऐवजी रिटर्न झिरो लिहिला तरी काही हरकत नाही, कारण की मोबाईलचं टर्मिनल ऍडव्हान्स आहे, ठीक आहे? जी तुम्हाला मी साईट काल सांगितली ती पण ऍडव्हान्स आहे, त्यामुळे तिथं तुम्ही इंट मेन लिहिलं, रिटर्न झिरो लिहिलं तरीही चालतं, वॉइड लिहिलं, गेट सीएच लिहिलं तरीही चालतं.
पण टर्बो सी मध्ये कॉलेजमध्ये गेल्यावर कोण सुद्धा इंट मीन लिहू नका, टर्बो सी ला प्रॉब्लेम येतो. हे मुद्दामून सांगण्याचं कारण हेच आहे, कारण की तुम्ही ऍडव्हान्स लेवल शिकत जाता, दरवेळेला इंट मीन लिहत जाता आणि एक्सटर्नलला बसलेला असताना सगळा प्रोग्राम व्यवस्थित असतो आणि एरर येते तुमचा वॉइड न लिहिल्यामुळे. आणि तिथं नंतर मग असं डोकं खाजवत बसतं की अरे माझा प्रॉब्लेम नक्की का आलाय, मी सगळा कोड तर बरोबर केलाय, मग ह्याला प्रॉब्लेम काय माझ्याशी. तर प्रॉब्लेम एकच असतो, जे बेसिक प्रिन्सिपल आहेत टर्बोसीचे ते फॉलो करावेच आपल्याला लागतात. आपल्याला त्याच्या विना म्हणूया काही पर्याय नाही. त्यामुळे मी म्हणलं की थोडंसं क्रिटिकल आहे टर्बोसीला वापरणं, म्हणून आधी टर्बोसी शिका आणि मग नंतर ऍडव्हान्स लेवलच्या गोष्टी शिका. ठीक आहे, टर्बोसी ज्याला आला त्याला बाकीच्या गोष्टी इझिली करतो. ओके, एक आपल्याला क्वेश्चन आलेले की मॅम हॅश इन्क्लूड एस्टीडीआर डॉट एच नंतर स्पेस ऑर लाईन सोडायची का. स्पेस ऑर लाईन सोडली नाही सोडली काही फरक पडत नाहीये. हॅश इन्क्लूड च्या मध्ये जरी स्पेस दिला तरी काही फरक पडत नाही, त्याच्यानंतर लाईन सोडली तरी काही फरक पडत नाही, नाही सोडली तरी काही फरक पडत नाही. स्पेसचा इथं कुठेही मॅटर होत नाही, फक्त डबल कोट सोडून. ठीक आहे, डबल कोटच्या आतमध्ये लिहिता येणार प्रिंटेफच्या तरच फक्त स्पेस प्रिंट होतो, त्याच्या बाहेर कुठेही तुम्ही एक्स्ट्रा कितीही स्पेस दिला काहीही फरक प्रोग्रामला पडत नाही. बघा मी परत एकदा बॅक येते. स्पेसचा जर तुम्हाला प्रॉब्लेम जाणवत असेल की मॅडम इथं जर मी कोनिओ डॉट एच लिहिणार नसेल तर ह्याच्यासाठीची जागा रिकामी सोडायची का, नाही काही गरज नाही याच्यासाठीची जागा रिकामी सोडायची. ठीक आहे, जस्ट अ मिनिट, हे परत एकदा मला बॅक घेऊ द्या. आता हे शॉर्टकट जे तुम्हाला दिसत आहेत की मी परत रिडू करते अंडू करते, हे शॉर्टकट तुम्हाला इझिली कळणार नाहीयेत. स्टार्टिंगचं लेक्चर आहे, स्टार्टिंगला फक्त टाईप कसं करायचं रन कसं करायचं एवढंच शिकूया. जे आपले 2-3 लेक्चर अजून झाले की थोडंसं मी तुम्हाला कॉपीचा शॉर्टकट जो आहे, जो पेस्टिंगचा शॉर्टकट आहे, मी कंट्रोल डिलीट सगळं कसं केलं तो शॉर्टकट, आता अंडूचा शॉर्टकट आहे, हे सगळं शिका. ठीक आहे, थोडासा वेट करा. कुणी सुद्धा मला चॅटबॉक्स मध्ये ह्याच्यावर क्वेश्चन विचारू नका आता, कारण की सगळे शॉर्टकट शिकायचे पण थोडासा वेट करायचं. आता एक जणचा अजून एक क्वेश्चन आलाय, ब्रॅकेट का वापरायचे. बरं, त्याच्या आधी स्पेसचा मॅटर पण क्लिअर करूया. आता इथं पण बघा, जरी मी इथं जरी स्पेस दिला ना मध्ये तरी काही फरक पडतो का, नाही पडत. ठीक आहे, इथं पण मी जरी स्पेस दिला ना तरी काही फरक पडतो का, नाही पडत. या गोष्टी माहीत असू द्या. ठीक आहे, इथं पण मी कितीही स्पेस दिला तरी काही फरक पडतो का, पडत नाही. काही पर्टिक्युलर ठिकाणीच स्पेसचा फरक तुमचा पडतो. आउटपुट आहे तसं येतंय का, येतंय. ठीक आहे, त्यामुळे इथं स्पेस दिला आणि इथं नाही दिला तर काही फरक पडतो का, हा सवाल नाही. आता इथं पण मी एवढा जरी स्पेस दिला तरी फरक पडणार नाही. ठीक आहे, जिथं फरक पडतो तिथं तुम्हाला एरर येणार आहे. एरर आली की म्हणायचं फरक पडतोय, मग परत तो चेंज काय करायचा, अंडू करून परत आहे त्या ठिकाणी यायचं. जोपर्यंत चुक्या होणार नाही तोपर्यंत तुम्हाला मॅटर काय आहे ते कळणार नाही. ठीक आहे, त्यामुळे चुकी करत राहा. प्रोग्रामिंग त्यातच स्ट्रॉंग होतं ज्याला जास्तीत जास्त चुका करून एरर आलेल्या असतात. ठीक आहे, ज्याला एरर वरून माझ्या प्रोग्राम मध्ये काय चुकलंय हे कळतं तो खरा प्रोग्रामर असतो. त्यामुळे चुक्या करत राहा, चुकी झालीच पाहिजे. ठीक आहे, एरर आल्याच पाहिजे. इथून पुढचे जेवढे प्रोग्राम असणार आहेत ना, रोजच्या लेक्चरला एक तरी प्रोग्राम असा असणार आहे की ज्याला मी स्वतःहून चुकी करणार आहे, तुम्हाला विचारणार आहे हा प्रोग्राम रन होईल का, आणि तो रन होईल का नाही होईल ह्याचं उत्तर मात्र मला तुमच्याकडून आलं पाहिजे. ओके, बाकीच्या गोष्टी बघायच्या त्याच्या आधी ब्रॅकेटचा अजून एक क्वेश्चन होता, तो पण मी लागली सॉल्व्ह करते. रोबोटचा कोड आज बनवायचाच आहे, तो बनल्याशिवाय आजचं लेक्चर काय मी एंड करणार नाहीये. बरोबर आहे, शॉर्ट कोड तर एक रोबोटचा आपण बघणारच आहे. ओके, हे ब्रॅकेट का घ्यायचे बघा बाळांनो, तर या ब्रॅकेटमुळे हे फंक्शन डिफाईन होतं. ठीक आहे, आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, फंक्शन दोन पद्धतीचे असतात. ठीक आहे, एका ठिकाणी असं काहीतरी नाव असतं. ठीक आहे, मी आता नाव देते रॅन्डम एबीसी म्हणून नाव असतं. मी काय म्हणलं, जिथं तुम्हाला राऊंड ब्रॅकेट दिसले त्याला म्हणायचं फंक्शन. आता फंक्शन मध्ये दोन पद्धती असतात. एक तर फंक्शन असं दिसतं, जे की तुम्हाला सध्या क्लिअर स्क्रीन ह्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय, गेट सीएच ह्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय, प्रिंट एफ ह्या फॉर्मॅटमध्येच दिसतंय. बरोबर आहे, आता हा मॅटर कुणाचा झाला, माझ्या एका टाईपच्या फंक्शनचा. आता दुसऱ्या टाईपचे फंक्शन कसे दिसतात, असं त्याला पुढे सेमिकोलन नसतं आणि खाली मात्र ब्रॅकेट असतं. आता ह्या दोन पैकी एका फॉर्मॅटमध्ये माझं फंक्शन बसावंच लागतं, अदरवाईज माझ्या फंक्शनला एरर येते. आता ब्रॅकेटचा मेन मॅटर आहे ना, डिटेलमध्ये तुम्हाला कधी कळणार आहे, ज्या वेळेला आपण फंक्शनचा जो तिसरा चॅप्टर आहे तो शिकू त्यावेळेला. तोपर्यंत तुम्हाला इन डिटेल कळणार नाही की ब्रॅकेट नाही वापरले तर काय होतं, ब्रॅकेट नाही वापरले तर मग काय लिहायचं. ठीक आहे,
इथं सध्या फक्त एवढाच मॅटर समजून घ्या की फंक्शन दोनच प्रकारचे असतात, एक तर त्याला शेवटला सेमिकोलन असतो आणि शेवटला सेमिकोलन नसेल तर त्याच्या खाली 2 कर्ली ब्रॅकेट असतातच. आता इथं बघा, क्लिअर स्क्रीनच्या पुढं सेमिकोलन दिलाय, गेट सीएचच्या पुढे सेमिकोलन दिलाय, प्रिंटेपच्या पुढे सेमिकोलन दिलाय, मेनच्या पुढे सेमिकोलन मी दिलाय का रे? नाही दिला. मेनच्या पुढे सेमिकोलन नाही दिला म्हणून मी कर्ली ब्रॅकेट दिलं. आणि हा सध्याचा स्ट्रक्चर आहे. तुमचा जो बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला बाहेर हलवायचं नाही. प्रोग्रामच्या स्ट्रक्चरमध्ये बेसिक मेन नंतर माझे ब्रॅकेट्सच आहेत. तिथं कुणीही डोक्यामध्ये असा विषय आणायचा नाही की मी इथं सेमिकोलन देऊ का, सेमिकोलन द्यायचं नाही. दोन्हीपैकी एक गोष्ट असणार आहे. आणि माझ्या सीच्या प्रोग्रामच्या स्ट्रक्चरनुसार मेन नंतर माझे ब्रॅकेट्सच आले पाहिजे असा कंपल्सरी रूल आहे. त्यामुळे तो ब्रॅकेट द्यायचंच. ज्या गोष्टी ऑलरेडी त्यांनी लिहून ठेवल्या त्याच्यावर सवाल उचलायचा नाही. अधिक करताना प्लस काच वापरतो, मायनस का नाही वापरत बेरीज करताना? ह्याच्यावर आजवर कधी क्वेश्चन वापरले विचारले का आपण? नाही विचारलं. सेम तसंच आहे. सपोज मला लॉगरिथमचे काही फॉर्म्युले मांडले, ते फॉर्म्युले असेच का बरं, तसेच का बरं, ते पायालाच का लिहायचं, डोक्यालाच का लिहायचं, आपण विचारले का? नाही विचारलं ना. सेम तसंच आहे. बेसिक स्ट्रक्चर पे सवाल उठाने का नाही. ओके, थोडंसं आता काय करूया. येस, सेमिकोलन म्हणजे टर्मिनेटर. येस, राईट. इट डिफाईन्स द एंड ऑफ लाईन. त्याच्याबद्दल पण घ्यायचं आहे, पण आजच्या लेक्चरला एवढ्या डिटेलमध्ये लेक्चर नको नेऊया. थोडंसं थांबूया. आधी काय करूया, बाकीच्या क्वेश्चनची उत्तरं देण्याआधी रोबोटच्या कोडला स्टार्ट करूया. मी डायरेक्टली नवीन फाईल उघडते. फाईलला सुरुवात कुठनं केली बघा मी, #include stdio.h पासून. पहिल्यांदा 2 हेडर फाईल मी कंपल्सरी माझं लिहून ठेवणारच. त्याचा मी उपयोग करू अदरवाईज न करू. स्टार्टिंगच्या फेजमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची. माझा जो मेन स्ट्रक्चर आहे तो मी आधी लिहिला. ठीक आहे. मेन स्ट्रक्चर माझा काय आहे, 2 हेडर फाईल, त्याच्या खाली वॉइड मेन आणि त्यानंतर माझे 2 ब्रॅकेट. आणि वॉइड लिहिलाय म्हणून शेवटला काय लिहायचा, गेट सीएच लिहायचा. बेसिक स्ट्रक्चर रेडी झाला का? झाला. आता बनवायचं काय आहे, मला रोबोट बनवायचे. मी तुम्हाला सध्या फक्त बनवून दाखवते. ट्रिक जी आहे, अशा टाईपच्या विविध डायग्राम जर मला बनवायच्या असतील तर त्याला सिंपल ट्रिक काय आहे की तुम्हाला डिटेलमध्ये परत एकदा शिकवलं जाणार आहे. उद्याच्या लेक्चरला आधी थोडंसं डिटेलमध्ये तोच पॉईंट न्यायचा आहे, ज्याला मी अजून डीप लेवलला तुम्हाला एक्सप्लेन करेन की गोष्टी कशा वर्क होतात. ठीक आहे. आता रोबोट कसा बनते मी बघा. प्रिंटेप लिहिला, प्रिंटेप मध्ये आले, मी इमॅजिन डोक्यात काय केलं, पहिल्यांदा रोबोटचं मला डोकं पाहिजे. मी आता सध्या फक्त डोकं बनवून घेते बघा. मी डोकं कसं बनणार आहे बघा. एक मी आडवी लाईन तयार केली जी की डोक्याचा वरचा भाग असेल. ठीक आहे. आडवी लाईन तयार करून झाली. त्यानंतर बघा मी पुढे येऊन दिला माझा सेमिकोलन. मी फक्त डोक्यामध्ये इमॅजिन करून माझ्या कीबोर्डवरचे सिम्बॉल वापरायला लागली बघा. स्पेस दिला. ठीक आहे. अगेन त्या डोक्याला उभी लाईन पण आली पाहिजे ना, माझं डोकं तयार करायचंय. डोकं कसं असतं, सपोज चौकोनी जर मी डोकं बनवायला लागली तर ते दिसलं पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये, राईट. मी त्याला काय केलं, उभी लाईन दिली, परत स्पेस 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 दिला आणि डोळे तयार करण्यासाठी मी आता 0चा वापर करायला लागली बघा. सिंपल फॉर्मॅटमध्ये मी वापरते. आता हे स्पेस का दिले, तुम्ही स्पेस नाही दिला तर मग सगळं काही चिटकून दिसणार. जेवढे स्पेस देणार तेवढे स्पेस माझे प्रिंट होणार आहे. आता एवढंच मी आधी आउटपुट तुम्हाला दाखवते रन करून, त्यानंतर तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल कोडमध्ये चेंजेस कसे होत आहेत. आता रन केल्यावर कोड बघा. कोड रन केला, प्रॉब्लेम काय होतोय, जुनावाला कोड दिसतोय आणि दुसरा प्रॉब्लेम असा दिसतोय की सगळं काही एकाच लाईन मध्ये. आता सगळं काही एका नंतर एक घ्यायचं असेल तर मी तुम्हाला जस्ट नवीन गोष्ट काय शिकवली, /n द्यायचा. /n दिल्यावर काय होतं, नवीन लाईनवर नवीन गोष्ट माझी जनरेट होते. बरोबर आहे. आता तो प्रॉब्लेम तर मिटवला. जुना गार्बेज क्लिअर करण्यासाठी आपण काय वापरलेले, इथं क्लिअर स्क्रीन. संपलं. रन केलं, रोबोटचं डोकं दिसतंय का? दिसतंय, पण वाकडं तिकडे दिसतंय. मग आता वाकडं तिकडे कसं मिटवायचं बघा. मी इथं पण दिला /n. ठीक आहे. आणि हा जो स्पेस आहे ना तो मी केला कटआउट. सगळ्या गोष्टी मी इथं लाईन मध्ये आणायचा प्रयत्न केला. हे जे दिसतं ना माझं, इथं लाईन मध्ये मी गोष्टी आणायचा प्रयत्न करणार आहे. एक सुद्धा स्पेसचा मॅटर ठेवायचा नाहीये. स्पेस ठेवला, विषय संपला. ठीक आहे. एका स्पेसमुळे डोकं किती हलतंय बघा याचं. ठीक आहे. आता व्यवस्थित येतंय. मी इथं एक स्पेस दिला, डोकं हलणार आहे. ठीक आहे. बरं इथं नसेल दिला आणि मी इथे येऊन समोर जरी स्पेस दिला असेल तरी तसं डोकं हलणार आहे. हलतंय का? हलतंय. बघा चेंजेस कसे होत आहेत तो व्यवस्थित बघा. /n दिल्यानंतर ज्या गोष्टी आपण करतोय त्या सगळ्या मॅटर होणार आहेत. /n नंतरचा एक एक स्पेस लक्षात ठेवायचा आहे. आता /n स्टार्टिंगलाच दिला तर वर्कआउट होतो असं काही नाहीये बरं का. /n तुम्ही शेवटला दिला तरी पण चालतो.
फक्त जिथं स्लॅश एन आला तिथून उडी कुठं मारले जाणार आहे, खालच्या लाईनला. जिथं स्लॅश एन माझ्या कंपायलरच्या डोळ्याला दिसला त्याच्या डोक्यात एकच ट्यूबलाईट पेटणार आहे की अरे इथून मला जम्प मारायचे खालच्या लाईनला. आता मी बघा पुढचं काम कसं करणार आहे बाळांनो. मी परत एकदा प्रिंटफ लिहिला आणि सेम जे डोक्याचं स्ट्रक्चर आहे ना त्याला मी फॉलो करत गेले खाली खाली खाली. दर वेळेला स्लॅश एन लिहिणं मी काइंड ऑफ कंपल्सरी समजलंय, कारण की स्लॅश एन जर मी नाही लिहिली तर प्रॉब्लेम असा होणार एकाच लाईन मध्ये मला सगळं काही दिसत जाणार. ओके, लिहिलं, अर्ध डोकं तयार झालं. आता याला फुल थोडंसं मी कम्प्लीट करते. सेम प्रोसिजर मी थोडीशी स्लो मध्येच दाखवते जेणेकरून तुम्ही लिहत असाल तर तुम्हाला दिसता बी व्यवस्थित. तोंडासाठी अगेन मी डॅश वापरली आहे बघा. तुम्हाला आवडेल तो तिथला सिम्बॉल तुम्ही वापरू शकता. मोबाईलचा कंपायलर वापरत असाल तर मोबाईलच्या कंपायलरवरचे इमोजीज सुद्धा तुम्हाला वापरता येतात. ठीक आहे, त्यामुळे ते इमोजीज सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता टर्बोसीला लॅपटॉपला कुठल्याही प्रकारचे इमोजी आपल्याकडे नाहीये, राईट. सो त्यामुळं आपण इथं तर इमोजी वापरू शकत नाही. तर मोबाईलला थोडंसं अट्रॅक्टिव्ह बनतं ते काइंड ऑफ दिसायला. पण अशा टाईपच्या भरपूर गोष्टी अजून आपल्याला बनवायच्या आहेत. हा फॉर्मॅट शिकवायचं मेन कारण हेच आहे, कारण की व्हिज्युअलायझेशन जेवढं तुमचं स्ट्रॉंग असेल त्याचं तुम्ही म्हणूया लॉजिकली स्ट्रॉंग होत जातात. जेवढं तुम्ही व्हिज्युअली गोष्टी करायला शिकाल तेवढं तुम्हाला लॉजिकली गोष्टी जास्त जमणार आहे. ठीक आहे, सुरुवात लॉजिकल डेव्हलपमेंटची इथून होते. गोष्टी पहिल्यांदा इमॅजिन करायला शिका, इमॅजिन केल्यावर त्या सत्यात उतरवायला शिका, सत्यात उतरवल्यानंतर पुढचं पाऊल उचलायचं. ठीक आहे, सुरुवातच इथून काय का आपली होतीये ह्या एकाच गोष्टीमुळे की पुढे जाऊन आपल्याला डोकं लावायचं. कोडमध्ये आपल्याला गोष्टी डोकं लावून करायचे, काहीतरी कॅल्क्युलेशनचा पार्ट करून करायचे. त्याच्या आधी आपल्याला डोक्यामध्ये त्या गोष्टी इमॅजिन झाल्या पाहिजे. जसं की मी आता रोबोट बनवतेय तर मी डोक्यामध्ये काय केलं, फेस इमॅजिन केलाय आणि त्याला मी प्रिंटेडच्या स्ट्रक्चरमध्ये बसवायचा प्रयत्न केलाय. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये मॅडम आमचं चुकलं तर चुकू द्या. ठीक आहे, मी फक्त काय केलं, सिंपल फंडा वापरलाय, कीबोर्डवरच्या लाईन्स वापरल्या. तुम्ही पण आहे तसा कोड लिहून ट्राय करा. अदरवाईज तुम्हाला चेंजेस वाटतंय ट्राय करा. चुकतंय मला मेसेज करून स्क्रीनशॉट टाका, मॅडम हे माझं असं येतंय मी याला काय चेंज करू. ठीक आहे, चुकल्याशिवाय शिकणार नाही. आणि रोबोट बनणं हे अतिशय सोपं काम आहे, तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे, खूप सिंपल प्रोग्राम आहे जो तुम्हाला कालपर्यंत अवघड वाटत होता. किती इझी प्रोग्राम आहे बघा, किती सोपं आहे बघा. त्याच्यामध्ये काय आहे का म्हणजे अवघड असं काही दिसतंय का तुम्हाला? नाही आहे. डायरेक्ट शेप कुठल्याही प्रकारचे इथे इन्सर्ट होत नाही. इथं कुठल्याही प्रकारचे इमेजेस तुम्हाला डायरेक्टली आता इन्सर्ट करता येणार नाहीयेत. फाईल हँडलिंगचा प्रकार आहे इथं, ठीक आहे, पण खूप शेवटचा चॅप्टर आहे आणि खूप म्हणूया क्रिटिकल पार्ट आहे जो की सी मध्ये वापरला जाऊ शकत नाही. सी मध्ये ग्राफिक्स वर अख्खा एक सब्जेक्ट आहे बाळांनो. ठीक आहे, सी वर हे जे ग्राफिक्स तुम्हाला दिसतंय ना त्याला जर बॅकग्राऊंडला तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला ग्राफिक्सच्या फॉर्मॅटमध्ये त्यासाठी फंक्शन्स आहेत. सर्कल आहे, लाईन आहे किंवा बाकीचे जे तुमच्या गोष्टी आहेत, इव्हन डॉट साठीचं कलर साठीचे फंक्शन्स आहेत. पण तो सब्जेक्ट काइंड ऑफ खूप अवघड आहे. तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला येईल त्यावेळेला तुम्हाला कळेल की अरे हे किती सोपं होतं आणि अजून इथून पुढे आपल्याला किती ग्रोथ करायची आहे. ग्राफिक्स रिलेटेड प्रोग्राम जर तुम्ही सीचे इंटरनेटवर बघत असाल, आत्ता बघू नका. सीचा बेसिक लेवलचा तो पार्ट नाहीये बाळांनो. ठीक आहे, सीचा हाय लेवलचा तो पार्ट आहे, अतिशय क्रिटिकल लेवलचा पार्ट आहे. आणि ज्याला सी येत नाही बेसिक लेवल त्याला ग्राफिक्स काहीच कळत नाही. आणि कुणीही चुकून सुद्धा चॅट जीपीटी वरचा ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये आलेला रोबोट, ग्राफिकल वेगळा असतो बाळांनो. ठीक आहे, आता प्रिंटेडचा वापर करून बनवलेला रोबोट वेगळा आहे आणि ग्राफिकल फॉर्मॅटमध्ये असलेला रोबोट वेगळा असतो. आता ग्राफिकल कुठला आणि हा सिंपल वाला कुठला कसं ओळखायचं बघा. जिथं तुम्हाला अशी वाली फाईल दिसेल, ज्या सीच्या कोडमध्ये तुम्हाला अशी फाईल दिसेल ग्राफिक्स डॉट एच, तो हाय लेवल कोड आहे. त्याला आता कुठंही दाखवू नका. इव्हन तुमच्या कॉलेजमध्ये चॅट जीपीटी वरचा कॉपी केलेला ग्राफिक्सचा कोड कुणी न्यायचा नाही. जिथं हा कोड लिहिलात तिथं तुम्ही मार खाल्लात असं समजायचं. ठीक आहे, हाय लेवल कोड आहे, तुम्हाला आता सिलेबसलाच नाही येतो. त्यामुळे त्या कोडचा संबंध सध्या जीवनात आणायचा नाही. पुढच्या सेमिस्टरला तो सब्जेक्ट आहे तेव्हा आपण शिकू. ठीक आहे, आता त्याचा आणि तुमचा काही मात्र संबंध नाही. एवढा हाय लेवल एकदम घुसायचं नाही, नंतर डोक्यावरून एवढं पाणी जाईल की तुम्ही पुढच्या वर्षी म्हणाल की बास मी 11वी-12वी करायला जातो, मला काही जमत नाही. ठीक आहे, त्यामुळे एवढा हाय लेवल घुसू नका. जे तुमचे क्वेश्चन आहे, जे तुमची क्युरिओसिटी आहे, मान्य आहे मला, तुम्हाला एकदम हाय लेवलला झेप घ्यायचे. गोल तर मोठा ठेवा, आग तर लागली पाहिजे, पण आग लागताना व्यवस्थित रीतीनं जाऊया. ठीक आहे, नाहीतर पहिल्या पायरीवरून डायरेक्ट तुम्हाला 10व्या पायरीवर उडी मारतो असं नाही होऊ शकत. डायरेक्टली आपण तोंडावर काय होणार, आदळणार.
तसं नाही करायचं. त्यामुळं एक एक स्टेप आपल्याला पुढे जायचं आहे. काल कोणतरी म्हणलेली स्टुडंट की स्टेप बाय स्टेप मॅडम आपल्याला जायचंय. सेम फॉर्म्युला, स्टेप बाय स्टेप जायचंय. एकदम धावायची म्हणूया झेप घ्यायचा प्रयत्न करू नका. एकदम थोडस थांबा, आधी शिकून घ्या आणि त्यानंतर आपण थोडस डायरेक्टली उडी मारूया. कसे थेरी क्वेश्चन येणार ह्या सगळ्यावर ऑलरेडी तुम्हाला नोट्समध्ये इन्क्लूड असणार आहेत गोष्टी. आणि थेरी क्वेश्चन मी तुम्हाला गॅरंटी देते, पेपरला तेच क्वेश्चन येणार जे मी तुम्हाला सांगणार. आणि मी तुम्हाला काही भरमसाठ क्वेश्चन नाही देणार आहे. प्रत्येक चॅप्टर वरची आपल्याकडे एक फॉर्मॅट आहे की प्रत्येक चॅप्टर संपला की त्यावर एक टेस्ट होते आणि मी जे टेस्टला क्वेश्चन घेणार तेच तुमच्या फायनलच्या पेपरला पडणार. ह्याची गॅरंटी 100% मी देते. ओके, थोडस रोबोटचा डोकं तरी कळलंय. रोबोटचं शरीर आपण उद्या बनवलं तर चालेल का? टाइम थोडासा भरपूर झालाय. आता थोडेसे क्वेश्चनची उत्तर देऊया जे आपल्याला डाऊट सेक्शन घ्यायचा होता. डाऊट सेक्शनचा टाइम भरपूर पुढे गेलाय, पण आपल्याला क्वेश्चनचे आन्सर देणं गरजेचं आहे. मी भरपूर क्वेश्चन इथं पडलेले आहेत, मोस्ट ऑफ क्वेश्चनचे उत्तर द्यायचा प्रयत्न करते. स्टील एखाद्याचा क्वेश्चन वर गेला असेल, ठीक आहे, भरपूर क्वेश्चन पडलेले आहेत, सो स्क्रोल करून मला सगळे क्वेश्चन फाइंड आउट होणार नाहीत. एखाद्याचा क्वेश्चन मिस आउट झाला रिपिटेटिव्हली, प्लीज माझ्यासाठी क्वेश्चन टाकावा. ओके, रोबोटचं ठीक आहे, रोबोट बद्दलच चाललंय त्यामुळे रोबोटचे क्वेश्चन मी सगळे स्किप करते. कोर्सची फी किती असेल? कोर्सची फी 2500 आहे, पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 31 डिसेंबर पर्यंत थांबा. 31 डिसेंबरला शेवटचं लेक्चर आहे, त्यानंतरच कोर्स बाय करा. आता लगे लगे गडबड करू नका. ऍप्लिकेशन वरून स्वतःहून जाऊन जर कोण बाय करत असेल, बाय करू नका. 10 रुपये एक्स्ट्रा घालवायचे नाहीत, ठीक आहे. बॅकग्राऊंड वरून ते टॅक्सेस आम्ही लागून घेतो आम्हाला, त्यामुळे तुम्ही ते टॅक्सेस भरायची गरज नाही. इव्हन न्यू इयरचे थोडेसे स्पेशल ऑफर असणार आहे दुसऱ्या कोर्स संदर्भात, ठीक आहे. त्यामुळे थोडासा होल्ड करा, 1-2 दिवस थांबा ना मगच कोर्स बाय करा. लगे लगे गडबड करू नका. एवढं आपल्याला कुठं जायचं नाहीये ना, तुम्ही कुठं जाणार आहे ना मी कुठं जाणार आहे, बरोबर. ओके, काही जणी उत्तर छान अगदी दिलेत. अगेन डायरेक्ट शेप इन्सर्ट होत नाही का? डायरेक्ट इमेज इन्सर्ट होत नाही का? रोबोट बद्दल कुठला इथं डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये का की अख्खा रोबोट इन्सर्ट करता येईल? अशा टाईपची कुठलीही इमॅजिनरी गोष्ट सध्या तरी इथं नाहीये. ग्राफिक्सला ह्याच्यापेक्षा 10 पटीनं मोठा कोड बनतो, ठीक आहे, जो समजण्यासाठी बेस लेवलला खूप अवघड आहे. सध्याचा सिंपल आणि सुटसुटीत रोबोट काढण्याचा फॉर्म्युला एवढाच आहे अंतिम. ह्याच्या वरचा हाय लेवल टॉप फॉर्म्युला बेस सी ला कोणताच नाहीये. ह्याच्यापेक्षा सोपा रोबोट दाखवण्याच्या स्क्रीनवर कुठलाही फॉर्म्युला नाहीये. सगळ्यात सोपा फॉर्म्युला मी आता तुम्हाला सांगितलं. ग्रीन कलर कसा काय आला मॅडम? आपण कलर कोड यूज केला नाहीये. मी तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे बघा, एकदा कलर कोड यूज केला ना बाळांनो, मी नंतर जरी तो काढून टाकला तरी पण तोच कलर कोड तिथं लागू होतो. कधीपर्यंत? जोपर्यंत मी हे ऍप्लिकेशन मिटवत नाही किंवा नवीन कलर कोड देऊन मी कलर कोड चेंज करत नाही तोपर्यंत. आता जर मला हा कलर कोड परत व्हाईटला करायचा असेल, ठीक आहे, तर मला इथं वापस काय करावं लागणार आहे? कलर कोड इथं द्यावा लागणार आहे 29 म्हणून. तोपर्यंत नाहीतर सेमच माझा कलर राहणार आहे. बघा, मी रन केलं, ओके, काय झालं? मी चुकीचं काय दिलं? काय यम द्यायचं राहिलं बघा. आपला यम दिला नाही की काय झाला? प्रॉब्लेम आला. आता व्हाईट करण्यासाठी मला याला काय करावं लागलं? परत एकदा कलर कोड द्यावा लागला. आता हा व्हाईट कधीपर्यंत जाणार नाही? जोपर्यंत मी नवीन कलर कोड देत नाही किंवा हे ऍप्लिकेशन बंद करत नाही. इथं मी लिहिला मॅटर आता करणार आहे का नाही? एकदा लिहिला म्हणजे तोच शेवटपर्यंत राहणार, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. टेक्स्टबुक कोणतं रेफर करायचं? नोट्स आहेत आपल्या, नोट्स मग टेक्स्टबुक तुम्ही शक्यतो घेऊ नका. घेत असाल तर माझं म्हणणं आहे की शक्यतो तुमचं बालगुरु स्वामींचं जे रेफरन्स बुक मिळतं तुम्हाला लायब्ररीमध्ये, बेस्ट पर्याय तो आहे. तुमचे जे रॅन्डम टेक्स्टबुक आहेत, नाव नाही मला आठवत, आय गेस टेकमॅक्स की टेक्नॉलॉजी असं काहीतरी पब्लिकेशन आहे. त्यानंतर निरालीचं एक पब्लिकेशन आहे. ह्या दोनची वापरू नका पुस्तकं, सरळ माझं म्हणणं आहे. का वापरू नका? कारण की कोड भरपूर चुकलेले असतात, ठीक आहे. थिअरी बरोबर असते मोस्ट ऑफ, पण कोड चुकलेले असतात. चुकून जर तुम्ही कुठं जाऊन कोड तिथे लिहायचा प्रयत्न केला तर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार. आणि ते कोड काइंड ऑफ क्रिटिकल आहे आणि ते बघून सुद्धा तुम्हाला असं वाटणार की अरे काही वेगळा सिलेबस आहे. जुन्या लेवलचे ते बुक्स आहेत, ठीक आहे. तो सेम सिलेबस, सेम पुस्तक आहेत ना, मी ज्या वेळेला शिकत होते तेव्हापासून चालत आल्यात आणि त्यांचे फक्त कव्हर बदललेत. आतला पार्ट सेमच आहे, ज्या आतल्या चुका आहेत त्या पण सेमच आहेत. त्यामुळे ती 2 पुस्तकं सोडून बाकीचे बुक्स रेफर केले तरी चालते.
टेक नॉलेज निराली वापरायचं नाही. लेटेस्ट म्हणून एक पब्लिकेशन आहे ते वापरलं तरी चालेल. येस, वैभव शिंदे सर आपल्याच क्लासचा पार्ट आहे. ऍडमिनिस्ट्रेशनचं सगळं काम तेच बघतात. येस, त्यांना कॉन्टॅक्ट केला तरी क्लास संदर्भात काही हरकत नाही. सरांथ्रू मला येईल. प्रोग्राम रन कसा करायचा? प्रोग्राम रन करायचं ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी एकदा परत डेमो. काय करायचंय तर वर जे रनचं बटन दिसतंय तिथं क्लिक करायची. क्लिक होत नसेल तर अल्टचं बटन आणि आरचं बटन दाबायचंय. अल्ट आर दाबायचंय आणि इथं एंटर दाबायचंय. एंटर दाबलं रन झालं. सिंपल. असे छोटे मोठे डाऊट जर कुणाला परत नंतर करताना आले, प्रोग्राम रन करताना आले, मोबाईलवर म्हणा, पीसीवर म्हणा, कॉल करा. सिंपल फॉर्म्युला एकच तुम्हाला दिलाय. 1 to 1 डाऊट इझिली सॉल्व्ह होतात. तुम्हाला असं मी म्हणणार नाही की तुम्हाला रिपिटेटिव्हली कॉल का केला, तोच क्वेश्चन का परत विचारताय, हा क्वेश्चन शिकवलेला आहे मला विचारायचं नाही, असं मी म्हणणार नाहीये. टर्बोसीची ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये घेता येतो का? त्याचे सिम्युलेटर आहेत. ठीक आहे, कॉपीज, कार्बन कॉपीज आहेत, मोबाईलवर घेता येतात, पण ते वर्क परत सेम प्रकारेच करतं आणि बोरिंग आहे काइंड ऑफ. ठीक आहे, ऍडव्हान्स लेवल थोडंसं वापरा. कोडिंग सीचं ऍप्लिकेशन मी काल सांगितलेलं आहे. कुणाला माहित नसेल तर कम्युनिटीला ते आहे. कम्युनिटीला कोण जॉईन नसेल मेसेज तसा ऍप्लिकेशनला करा, कम्युनिटीला तुम्हाला जॉईन करू. ठीक आहे, त्याच्या रिलेटेड ऍप्लिकेशन, साईट कुठली वापरायची, मोबाईलला काय वापरायचं, मोबाईलला स्पेस नसेल तर काय वापरायचं, त्या सगळ्या माहितीसाठी कालचं लेक्चर परत एकदा फॉलो करा. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला भेटेल. लेटेस्टचं पुस्तक घ्या वयानं. लेटेस्टचं पुस्तक चांगलं आहे, मी वाचलेलं आहे स्वतःहून, माझ्याकडे सुद्धा आहे. लेटेस्टचं पुस्तक घेतलं तरी काय हरकत नाही. लेट अस, ठीक आहे, माहित असते शब्द. लेटेस्ट म्हणजे भाजी नाहीये, लेट अस असं नाव आहे त्याचं. मोबाईलवरती प्रॅक्टिस करण्याचं ऍप्लिकेशनचं नाव आहे कोडिंग सी. प्ले स्टोअरला जा, कोडिंग सी टाका, पहिलंच ऍप्लिकेशन येतं ब्लॅक कलरचं. मस्तपैकी डाउनलोड करा, त्याच्यावर कोड करायला सुरुवात. थँक्यू सो मच फॉर युअर लवली कमेंट्स. तुम्ही जे अप्रिशिएट करतायत ते बघून मला ऍक्च्युली माझी एनर्जी वाढते. स्लॅश एन मोबाईलमध्ये वर्क होत नाहीये, मला स्क्रीनशॉट टाका, मी तुम्हाला सोल्युशन देते. वर्क कसं नाही होत आपण बघूयाच. मेसेज केला होता पण कम्युनिटीला ऍड केलं गेलं नाहीये. तुम्हाला आय गेस लिंक आली असेल, लिंक आली नसेल तर माझा नंबर मी तुम्हाला देते. माझ्या नंबरला मेसेज करा, मी डायरेक्टली तुम्हाला ऍड करते. चॅटबॉक्सला मेसेज. ओके, ठीक आहे, भरपूर प्रश्न इथे दिसत आहेत. माझा नंबर मी चॅटबॉक्सला टाकलेला आहे, ह्या नंबरवर बाहेर मेसेज करा, मी स्वतःहून तुम्हाला ऍड करून टाकते. कोड सेव्ह कसा करायचा? कोड सेव्ह कसा करायचा बघा, सिंपल सध्या तरी सांगून ठेवते. इथं फाईलमध्ये जायचं. ठीक आहे, तर फाईलमध्ये जायचं आहे, इथं फाईलमध्ये सेव्हचं ऑप्शन आहे बघा, आहे. आता इथं हे सगळं मला मॅटर घालवून टाकायचं. ठीक आहे, हे सगळं मला घालवून मी इथं फक्त नाव देणार. मी नाव सध्या दिलंय esd.c. हा सेम जो पार्ट आहे तो उद्या सुद्धा होईल. ज्यांना आता जाणून घ्यायचंय की फाईल सेव्ह कशी करायची त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. esd.c टाकलं. .c टाकणं गरजेचं काय? कारण की सी चा प्रोग्राम करतोय, त्या फाईलचं एक्सटेन्शन नाही दिलं तर प्रोग्राम नंतर चालणार नाही. .c दिलं, एंटर केलं, रन केलं. ठीक आहे, हीच फाईल मला परत ओपन करायची असेल, मी ओपन मध्ये जाणार. ठीक आहे, इथं जाऊन मी सगळं काय काढणार, esd.c टाकणार, माझी सेम फाईल परत एकदा ओपन झाली. बॅच कधीपासून स्टार्ट होणार आहे? 31 तारखेला सगळं काही रिव्हील होईल की बॅच ऑफिशियली स्टार्ट कधी होईल. ऑफलाईन कोर्स अवेलेबल मुद्दामून नाहीये, होता पण आम्ही मुद्दामून बंद केलेला आहे, कारण की ज्या पद्धतीनं ऑनलाईनला शिकवता येतं ऑफलाईनला त्या पद्धतीनं कधीच शिकवता येत नाही. ऑफलाईन मी स्वतः शिकवलेलं आहे आता बरेच वर्ष, आणि ऑफलाईनला प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, ब्लॅकबोर्डला एरर्स तुम्हाला कधीच कळत नाहीत आणि ब्लॅकबोर्डला तर कोड छान दिसत असतो. ठीक आहे, आणि मोबाईलवर करताना किंवा पीसीवर घरी करताना नंतर रन होत नाही. तो तसावाला प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचा नाहीये. आणि जेवढं तुम्ही ऑनलाईनच्या जगात प्रवेश कराल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. आपला कोर्सच डिजिटलाइज्ड कोर्स आहे आणि तुम्हाला डिजिटल जर गोष्टी माहित नसतील, तुम्ही ऑफलाईन जर गोष्टी प्रिफर करत असाल तर त्यामधून बाहेर या.
ऑफलाईनला शिकून कोडिंग उपयोग नाहीये, ऑनलाईनला शिकावं असं माझं म्हणणं आहे. तेच बाकी कुणाचे काय प्रॉब्लेम राहिलेत का? कुणाचा एखादा क्वेश्चन मिस आउट झालाय का? तुमच्या एवढे छान छान कमेंट्स बघून ऍक्च्युली मला खूप आनंद होतो यातून की जो मी कंटेंट पोहोचवायचा प्रयत्न करते की तो पोहोचतोय ऍटलिस्ट. तुमच्या फ्रेंड्सनी कोण जर आपले लेक्चर अजून बघितले नसतील एकदा त्यांनाही माहिती पोचवा, त्यांनाही डेमो लेक्चर करायला लावा. ठीक आहे, मुद्दा म्हणून मी सांगते लेक्चर करायला लावा स्वतःहून. कुणी असं म्हणायचं नाही बरं का मीच प्रो लेवल होणार, माझ्या मैत्रिणीला मी कशाला सांगू. असतं मनामध्ये थोडंसं असतं टॉपर होणार तर मी एकटंच होणार, असं काही करायचं नाही. सगळ्यांना फायदा होऊ द्या, त्यातून खरी कॉम्पिटिशन वाढणार आहे. मग कॉम्पिटिशन मध्ये स्वतःला प्रूव्ह करा. मॅडम सीएस मध्ये आयटी मध्ये काय फरक आहे? अरे अगेन हा सेम क्वेश्चन कसा आला माहितीये का? 2-3 दिवस झाला आपण हा क्वेश्चन बघतोय. हा क्वेश्चन काइंड ऑफ कसा आहे माहितीये का बाळांनो, की शक्तिमान कौन है और गंगाधर कौन है? शेवटला कन्क्लुजन काय निघालं, ही दोन्ही नावं एकाच व्यक्तीचे. ठीक आहे, सेम तसंच आहे सीएसआयटी, दोन्ही नावं एकाच व्यक्तीचे. थोडं थोडं जो पार्ट समजत नाहीये, ठीक आहे, ज्यांना ज्यांना असा प्रॉब्लेम येतोय की काही पार्ट समजलाय काही पार्ट आजचा नाही समजला, तो कन्फ्युजन होणार आहे. कधीपर्यंत मी म्हणलं, एक 2-3 लेक्चर होईपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये थोडस नवीन पार्ट आहे हा. आतापर्यंत आपण कधीच बघितला नाही असा हा पार्ट आहे, राईट? ही अशी एक गोष्ट आपण शिकायला लागलोय की ज्याचा आतापर्यंत लाईफमध्ये कधीच संबंध आलेला नाहीये. काही जे फिक्स रूल आहेत त्याचे, जसं की मी आज हेडर फाईलचा रूल सांगितला, मेनचा रूल सांगितला, वॉइड गेट सीएसचा रूल सांगितला. त्या जोपर्यंत गोष्टी आपण 4-5 वेळेला बघत नाही ना, रिवाइज करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी निम्म्या समजणार आहेत, निम्म्या नाही समजणार आहेत. माझा अजिबात अशी अपेक्षा नाहीये की तुम्हाला एका लेक्चरमध्ये गोष्टी समजाव्या. ठीक आहे, म्हणून मी काय म्हणलं, सेम गोष्टी रोज रिपीट होणार आहेत. जोपर्यंत डोक्यात तुमच्या फिट होत नाही ना, तोपर्यंत सेम हेडर फाईल, सेम मेन, सेम गेट सीएच मी रोज रिपीट करणार आहे आणि त्याच्या युजेस सहित रिपीट करणार आहे. ओके, आय होप सो सगळ्यांचे सगळे क्वेश्चन संपलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी एवढे छान छान कमेंट दिला त्यांचं खूप खूप मनापासून थँक्यू. आजचं लेक्चर आपण इथंच संपूया. अगेन भेटूया आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे टुमारो अँड गुड नाईट एव्हरीवन.